गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल आपण डायुरेटिक लेक्चरचा इनिशियल पार्ट डिस्कस केला होता. त्यात आपण फिजिओलॉजी पार्ट आपण नेफ्रॉनचा पाहिलेला आहे आणि वेगवेगळ्या नेफ्रॉनच्या पार्टमध्ये रिअब्सॉर्प्शन ऑफ द सोल्यूट्स कसं होतं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्या रिअब्सॉर्प्टिव्ह प्रोसेसशी रिलेटेड कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात ते आपण पाहिलेलं आहे. तर सीसीएमटी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डायुरेटिक वर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. त्यात थायाझाईड किंवा लूप डायुरेटिक वर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे त्यांचा मेकॅनिझम, युजेस आणि कॉम्प्लिकेशन किंवा ऍडव्हर्स इफेक्ट हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बाकी डायुरेटिक हे शॉर्ट नोट पॉईंट ऑफ व्ह्यू विचारले जाऊ शकतात. तर ऍटलिस्ट थायाझाईड ग्रुप ऑफ डायुरेटिक त्यालाच मीडियम इफिकेसी डायुरेटिक म्हणतात आणि लूप डायुरेटिक आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे आहे. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये जे पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जी साईट आहे तिथं रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट, NaCl, ग्लुकोज, अमायनो ऍसिड, वॉटर आणि अदर सोल्युट्स होतात आणि तिथं Na+H+ अँटीपोर्ट लिमिनल साईटवर महत्वाचा आहे. तसंच कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईमचा रोल आहे बायकार्बोनेट रिअब्सॉर्प्शन साठी. तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलवर कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात? तर आपण पाहिले Na+H+ अँटीपोर्ट इनिबिट करणारा डायुरेटिक मार्केटमध्ये अवेलेबल नाही. जर तो झाला तर तो बेस्ट डायुरेटिक ठरेल, कारण मॅक्झिमम सोडियम ऍब्सॉर्प्शन ह्या लेवलवर होतं, परंतु ह्या Na+H+ अँटीपोर्टला इनिबिट करणारा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल नाही. तर इथं कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात? कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर या लेवलला ऍक्ट होतात. त्यात ॲसिटाझोलामाइड हा ड्रग तुम्हाला माहित आहे. त्याचप्रमाणे ऑस्मोटिक डायुरेटिक त्यांच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळं ऍक्ट होतात आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये त्यांनी जेव्हा ऑस्मोटिक डायुरेटिक एंटर होतो तर त्यांना ऑस्मोटिक प्रॉपर्टी असते, त्यामुळे ते वॉटर स्वतः बरोबर धरून ठेवतात आणि त्यामुळे वॉटर रिअब्सॉर्प्शन होत नाही. तर ऑस्मोटिक डायुरेटिकची मेन साईट ऑफ ऍक्शन जी आहे, ज्यावेळेस मी MBBS ला होतो त्यावेळेस प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ही मेन ऍक्शन साईट ऑफ ऍक्शन म्हणून कन्सिडर केली जायची, परंतु नंतर खूप साऱ्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या किंवा जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डायुरेटिक ऑस्मोटिक डायुरेटिकचे स्टडी झाले त्यानंतर आत्ताचा जो कन्सेप्ट आहे त्यात लूप ऑफ हेनले ही मेन साईट आहे आणि अनदर साईट ही प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. नंतर आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल नंतर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल सेगमेंट विषयी पाहिलं होतं. ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ऑर्गेनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि ऑर्गेनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम बाय डिरेक्शनल आहे आणि ऍसिडिक ड्रग ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात आणि ऑर्गेनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही बेसिक सबस्टन्स वापरतात, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर लूप ऑफ हेनलेचा आपण डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले पाहिलेला आहे. तिथं वॉटर रिअब्सॉर्प्शन होतं थ्रू वॉटर चॅनल्स, पॅसिव्ह रिअब्सॉर्प्शन होतं. जर कॉर्टिकोमिडलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट वाढला तर डिसेंडिंग लिम मधून वॉटर रिअब्सॉर्प्शन होतं. आणि असेंडिंग थिक लिम ऑफ लूप ऑफ हेनलेच्या तिथं आपण पाहिलं की असेंडिंग थिक लिम ऑफ लूप ऑफ हेनलेवर लुमिनल साईडला Na+K+2Cl-4 ट्रान्सपोर्ट असतात आणि तिथं सोडियम रिअब्सॉर्ब होतो आणि हे जे को ट्रान्सपोर्ट आहे हे लूप डायुरेटिक्स इनहिबिट करतात आणि त्यामुळे अराउंड 25% सोडियम लॉस होतो आणि त्याबरोबर वॉटर लॉस होतं. त्यामुळं मॅक्झिमम सोडियम लॉस हे लूप डायुरेटिक मुळे दिसून येतं. 15 ते 25% सोडियम त्यांनी लॉस होतं आणि अराउंड 25% होतं मॅक्झिमम. त्यामुळं लूप डायुरेटिकलाच हाय सिलिंग डायुरेटिक असंही म्हणतात, हाय सिलिंग डायुरेटिक. आणि तुम्हाला मी सांगितलं की PCT बरोबर आता लूप डायुरेटिक म्हणजे सॉरी लूप ऑफ हेनले वर जी साईट ऑफ ऍक्शन ऑस्मोटिक डायुरेटिकची आहे आता लूप ऑफ हेनले आहे आणि PCT ही सेकंडरी साईट म्हणून कन्सिडर होतं. तर थिक असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनलेवर लूप डायुरेटिक ऍक्ट होतात आणि डिसेंडिंग लिम आणि असेंडिंग लिम याच्यावर ऑस्मोटिक डायुरेटिक ऍक्ट होतात. त्यानंतर अर्ली DCT मध्ये Na+Cl- को ट्रान्सपोर्ट असतो. 4 to 8% सोडियम रिअब्सॉर्ब होतो
आणि ते जर इनहिबिट झालं तर सोडियम वॉटर लॉस होतं, अराउंड 4 to 8% सोडियम लॉस होतं अलॉंग विथ वॉटर लॉस होतं. आणि ह्या साईडला जे डायुरेटिक ऍक्ट होतात त्याला थायाझाईड डायुरेटिक असं म्हणतात. अनदर नेम ऑफ थायाझाईड डायुरेटिक इज मीडियम इफिकेसी डायुरेटिक, कारण सोडियम लॉस हा 48% असतं. मीडियम त्यांच्या इफेक्ट आहे म्हणून त्याला मीडियम इफिकेसी डायुरेटिक असं म्हणतात. त्यानंतर आपण लेट डिस्टल ट्यूब्यूल आणि अर्ली पार्ट ऑफ लेट डिस्टल ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग ट्यूब्यूलवर जे ऍक्ट होणारे डायुरेटिक आहे ते पण पाहिले. त्यांना आपण पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक असं म्हणतो. आपण पाहिलेलं आहे अल्डोस्टेरॉन इंड्यूस सोडियम वॉटर रिटेन्शन इथं होतं आणि त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होतं. तर या साईटला जे डायुरेटिक ऍक्ट होतात ते एक तर अल्डोस्टेरॉन रिसेप्टर इनहिबिट करून ऍक्ट होतात. त्यात स्पायरोनोलॅक्टोन नावाचा ड्रग आपण डिस्कस केलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये. आणि जे ल्युमिनल साईडला रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल जे असतात ते ब्लॉक करणारे ड्रग ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन. तर हे सगळे ड्रग पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक आहे. ते ड्रग सोडियम आणि वॉटर लॉस करतात पण पोटॅशियमचा लॉस प्रिव्हेंट करतात, त्यामुळे त्यांना पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक असं म्हणतात. तर थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हे पोटॅशियम लॉस करतात आणि ॲमिलोराइड ट्रायमटेरिन आणि स्पायरोनोलॅक्टोन हे पोटॅशियम रिटेन करतात. तर पोटॅशियम वर ऑपोजिट इफेक्ट थायाझाईड लूप डायुरेटिकचं जर कंपॅरिझन आपण ॲमिलोराइड ट्रायमटेरिन स्पायरोनोलॅक्टोन बरोबर केलं तर ऑपोजिट इफेक्ट आहे. थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात आणि स्पायरोनोलॅक्टोन ॲमिलोराइड ट्रायमटेरिन हायपरकॅलेमिया करतात. रिसेंटली आता व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर अँटागोनिस्ट हे मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहे. हार्ट फेल्युअर मध्ये ते यूज होता आणि ते ड्रग व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर ब्लॉक करून म्हणजे V2 रिसेप्टर जे कलेक्टिंग डक्ट मध्ये बेसोलॅटरल साईटला असतात त्यावर इनहिबिट करून ते व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर अँटागोनिस्ट ड्रग वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन इनहिबिट करतात. तर ADH डिपेंडंट वॉटर रिॲब्सॉर्प्शन इज इनहिबिटेड बाय व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट. तर ते आता रिसेंट ऍडव्हान्स आहे त्यामुळे बुक्स मध्ये जास्त मेन्शन नाही, त्यामुळं ते नाही लक्षात ठेवले तरी चालेल. तर आता हे सगळ्या बेसिक गोष्टी मी डिस्कस केल्या. जर क्लासिफिकेशन ऑफ डायुरेटिक्स विचारलं तर ड्रग्स तुम्हाला सर्वांना माहित आहेत. ते फक्त वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला टाकायचं आहे डिपेंडिंग ऑन साईट ऑफ ऍक्शन, डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. तर पहिली साईट आहे म्हणजे पहिला ग्रुप आहे ड्रग ऍक्टिंग ऑन डिफरंट सेगमेंट ऑफ द नेफ्रॉन. वेगवेगळ्या सेगमेंटवर जे ड्रग ऍक्ट होतात. पहिला आहे ड्रग ऍक्टिंग ऑन द ascending thick limb of loop of Henle. Drug acting on thick ascending limb of loop of Henle. हाय सिलिंग डायुरेटिक तिथे ऍक्ट होतात. त्यांना स्लूप डायुरेटिक असंही म्हणतात आणि ते इनहिबिट Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट. सो इनहिबिटर ऑफ Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट. त्यामध्ये जो पॉप्युलर ड्रग आहे तो फ्युरोसिमाइड आहे, ब्रँड नेम ग्लॅसिक्स आहे. त्यानंतर बुमेटानाइड, टोरासेमाइड, डायटॉर जे आहे टॅबलेट, टोरासेमाइड, इथाक्रेनिक ऍसिड, हे सगळे हाय सिलिंग डायुरेटिकचे एक्झाम्पल आहे. आणि हाय सिलिंग म्हणजे अराउंड 25% सोडियम लॉस होतं, त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं, त्यामुळे त्यांना हाय सिलिंग डायुरेटिक असं म्हणतात. आणि ते Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात. दुसरा जो ग्रुप आहे जो अर्ली डीसीटी वर ऍक्ट होतो त्याला आपण थायाझाईड ग्रुप ऑफ डायुरेटिक असंही म्हणतो. त्यालाच आपण मीडियम इफिकेसी डायुरेटिक असं म्हणतो. आणि त्या ते ड्रग Na+Cl- को ट्रान्सपोर्ट जे अर्ली पार्ट ऑफ डीसीटी वर आहे ते इनहिबिट करून ऍक्ट होतो. तर यामध्ये दोन थायाझाईड डायुरेटिकचे दोन ग्रुप केलेले आहेत. ते दोन ग्रुप लक्षात नाही राहिले तर फक्त थायाझाईड डायुरेटिकचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर थायाझाईड डायुरेटिक्स मध्ये थोडं केमिकल स्ट्रक्चर चेंज झाल्या, केमिकल स्ट्रक्चर थोडं अल्टर करून नवीन ड्रग पण अवेलेबल आहेत. त्यांना थायाझाईड लाईक डायुरेटिक असं म्हणतो. तर थायाझाईड आणि थायाझाईड लाईक डायुरेटिक, थायाझाईड म्हणजेच बेन्झो थायाडायाझाईन ग्रुपचे डायुरेटिक. आता नावं डायरेक्ट लिहिले तरी तुम्ही चालू शकतात. ओके, त्यात थायाझाईड आणि थायाझाईड लाईक मध्ये डिफरन्शिएट करणं पॉसिबल नसेल तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, नावं लिहा. थायाझाईड्स मध्ये हायड्रोक्लोरोथायाझाईड, हायड्रोफ्लुमिथायाझाईड, बेन्झथायाझाईड आणि बेंड्रोफ्लुमिथायाझाईड. परत एकदा सांगतोय, हायड्रोक्लोरोथायाझाईड, हायड्रोफ्लुमिथायाझाईड, बेन्झथायाझाईड, बेंड्रोफ्लुमिथायाझाईड आणि थायाझाईड लाईक्स
मध्ये मेटॅलाझोन, क्लोरथॅलिडॉन, क्लोपॅमाइड, इंडॅपामाइड आणि झिपॅमाइड. मेटॅलाझोन, क्लोरथॅलिडॉन, क्लोपॅमाइड, इंडॅपामाइड आणि झिपॅमाइड. आता खूप सारे एक्झाम्पल आहे, तर तुम्हाला 3-4 नावं जरी आठवले तरी मोर दॅन एनफ आहे. तर हायड्रोक्लोरोथायझाईड तुम्हाला परिचयाचं आहे, क्लोरथॅलिडॉन तुम्हाला परिचयाचं आहे, तर हे 2 नाव तरी ऍटलिस्ट आले पाहिजे. तर हायड्रोक्लोरोथायझाईड वरूनच हायड्रोफ्लुमिथायझाईड आहे, हायड्रोफ्लुमिथायझाईड वरून बेंड्रोफ्लुमिथायझाईड आहे. तर एकावरून दुसरे नावं लक्षात ठेवायला सोपे जातात. तिसरा जो ग्रुप आहे जो कलेक्टिंग डक्ट आणि लेट डीसीटीवर ऍक्ट होतो, त्याला आपण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स असं म्हणतो. त्यात 2 ग्रुप आहे, अल्डोस्टर ड्रग्स विच इनहिबिट रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल, त्याला अमिलोराइड आणि ट्रायमटेरिन आहे, आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट त्यामध्ये स्पायरोनोलॅक्टोन आहे, आणि अजून एक ड्रग आहे इप्लिरिनॉन. इप्लिरिनॉन तर हे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहे. ट्रायमटेरिन, अमिलोराइड रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिट करतात, आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टर इनहिबिट करणारा ड्रग जो आहे स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉन. आता हे 3 झाल्यानंतर काही डायुरेटिक जे इनडायरेक्टली मॉडिफाईंग द कंटेंट ऑफ युरिनरी फिल्ट्रेट ऍक्ट होतात. डायुरेटिक ऍक्टिंग इनडायरेक्टली बाय मॉडिफाईंग द कंटेंट ऑफ युरिनरी फिल्ट्रेट. त्यात मग पहिला जो ग्रुप आहे ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. त्यात मॅनिटॉल नावाचा ड्रग सर्वांना माहित आहे. मॅनिटॉल इट इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरेब्रल इडिमा. ग्लिसरॉल आणि युरिया इतके जास्त क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही. तर ऑस्मोटिक डायुरेटिक मध्ये मॅनिटॉल तुम्हाला ऍटलिस्ट लक्षात ठेवायचा आहे. अदर ड्रग्स ग्लिसरॉल, युरिया. आता तिसरा जो ग्रुप आहे ज्यांना आपण वीक डायुरेटिक म्हणतो, आणि आपण ते जास्त करून नॉन डायुरेटिक पर्पज साठी यूज करतो. म्हणजे डायुरेटिक ऍक्शन आहे पण ती वीक असते, आणि त्यासाठी डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज न करता आपण ते वेगळ्या रिझन साठी यूज करतो. त्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर आहे ऍसिटाझोलामाइड, जे आपण ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये यूज करतो, हे तुम्हाला माहित आहे. अदर युजेस पण आहे, आपण ते नंतर डिस्कस करणार आहे. झॅन्थिन्स, त्याच्यात थिओफायलिन आहे, परंतु आपण हे मेनली आपण हे ड्रग थिओफायलिन आपण अस्थमाच्या पेशंट मध्ये यूज करतो. ओके. आणि एडीएच अँटॅगोनिस्ट त्यात लिथियम डिमिक्लोसायक्लिन आहे. तर ह्यांना वीक डायुरेटिक ऍक्शन आहे, पण लिथियम आपण मॅनियाच्या पेशंट मध्ये यूज करतो. आणि डिमिक्लोसायक्लिन डिमिक्लोसायक्लिन हे एक अँटीबायोटिक आहे, तर टेट्रासायक्लिन ग्रुपचा, तर ते त्याच्यासाठी यूज होतं टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे यांना वीक डायुरेटिक ऍक्शन आहे, पण आपण डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू ते प्रेफर करत नाही, नॉन डायुरेटिक पर्पज साठी यूज करतो. ते 3 ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हे झालं क्लासिफिकेशन. ओव्हरऑल क्लासिफिकेशन मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर इन ब्रीफ मध्ये तुम्हाला मेकॅनिझम, त्यानंतर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचं. तर पहिला ग्रुप जो आहे लूप डायुरेटिक, त्यामध्ये प्रोटोटाइप ड्रग आहे तो फ्युरोसिमाइड. त्याला फ्रुसेमाइड पण म्हणतात किंवा फ्युरोसिमाइड पण म्हणतात. दोन नावं आहे, दोन थोडं नावात फरक आहे. फ्युरोसेमाइड किंवा फ्रुसेमाइड, त्यांना म्हणजे 2 नॉन प्रोप्रायटरी नेम आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. तर सायलेंट फ्युचर्स काय आहे त्याचे आपण पाहणार आहोत. पहिले, हे फास्ट ऍक्टिंग ड्रग आहे, रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन. आयव्ही यूज केले 2 ते 5 मिनिटात ऍक्शन, इंट्रामस्क्युलरली यूज केलं 10 ते 20 मिनिटात ऍक्शन, आणि ओरली यूज केले तर 20 ते 40 मिनिटात त्याची ऍक्शन येते. रॅपिड ऍक्टिंग डायुरेटिक. मॅक्झिमल नायट्रोयुरेटिक इफेक्ट अमाउंट द डायुरेटिक इज सीन विथ लूप डायुरेटिक. अदर डायुरेटिक पेक्षा खूप जास्त आहेत. अराउंड 25% सोडियम लॉस होतं, त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतं, त्यामुळे तर त्याला हाय सिलिंग डायुरेटिक्स असं म्हणतात. इव्हन रिनल फेल्युअर पेशंट मध्येही हे इफेक्टिव्ह असतात. त्यामुळं जर तुम्हाला डायुरेटिक ऑफ चॉईस इन रिनल फेल्युअर पेशंट, सिव्हिअर रिनल फेल्युअर पेशंट विचारलं तर लूप डायुरेटिक आहे. मीडियम इफिकेसी डायुरेटिक हे रिनल फेल्युअर मध्ये जास्त इफेक्टिव्ह, रादर ते ऍग्रिवेट करता कंडिशन. त्यामुळं रिनल फेल्युअर पेशंट मध्ये लूप डायुरेटिक्स कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस. ह्या लूप डायुरेटिकचा एक ड्रॉबॅक आहे, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. जर फ्युरोसिमाइडचा विचार केला तर ऍक्शन ही 4 to 6 आवर राहते. लॅसिक्स इज द ब्रँड नेम ऑफ फ्युरोसिमाइड. लॅसिक नावाचा ड्रग माहिती आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल राहील ऍक्शन लास्ट फॉर 6 आवर, लॅसिक्स. तर शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन इज द ड्रॉबॅक ऑफ लूप डायुरेटिक. कमिंग टू द
फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपण पाहणार आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, दिस ड्रग ऍक्ट बाय इनहिबिटिंग हाऊ डायुरेटिक ऍक्शन प्रोड्यूस. तर ते आपण डायुरेटिकच्या इफेक्ट मध्ये बघणार आहे. तर पहिले आहे डायुरेटिक ऍक्शन. तर त्यात मेजर ऍक्शन आणि मायनर ऍक्शन आहे. तर जी मेजर ऍक्शन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की लूप डायुरेटिक्स ऍक्ट्स ऑन द ल्युमिनल साइट. ओके, they act on the loop of Henle. They act on the ascending thick limb of loop of Henle. So how they act? They act by inhibiting Na plus K plus 2Cl minus co-transport present on ascending thick limb of loop of Henle. मग त्यासाठी त्यांना ट्युबल मध्ये एंटर होणं गरजेचं आहे. मग ते कसं होऊ शकता? एक तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होऊ शकतं किंवा ट्युब्युलर सिक्रेशन. तर ते ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने ट्युबल मध्ये एंटर होतात. आणि हे ऍसिडिक ड्रग आहे, लूप डायुरेटिक आणि थायाझाइड डायुरेटिक. त्यामुळे ते प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मध्ये कसं एंटर होतात? विथ द हेल्प ऑफ विच को ट्रान्सपोर्ट? ऑर्गेनिक एनायन ट्रान्सपोर्ट का ऑर्गेनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट? तर आन्सर आहे ऑर्गेनिक एनायन ट्रान्सपोर्टने ते एंटर होता, कारण ते ऍसिडिक ड्रग आहे. ऍसिडिक ड्रग युटिलाइज ऑर्गेनिक एनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि ऑर्गेनिक एनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमने ब्लड मधून ते ट्युबल मध्ये एंटर झाल्यावर तिथून ते पीसीटी मधून ऍसिडिक थिक लिंब पर्यंत येतात आणि मग ते Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट होतं. ही मेजर ऍक्शन झाली. त्यामुळं 25% सोडियम लॉस होईल, त्याच्याबरोबर वॉटर लॉस होईल. आता असेंडिंग थिक लिंब मधलं Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट झालं तर काय होईल? त्यामुळं सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही. त्यामुळं सोडियम इंटरस्टिशियम मध्ये नाही येणार, इंटरस्टिशियम मधून ब्लड वेसल मध्ये नाही जाणार. त्यामुळं सोडियमचं रिअब्सॉर्प्शन जर इनहिबिट झालं, ओके, तर इंटरस्टिशियम मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होईल. आणि इंटरस्टिशियम मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर कॉर्टिको मिडोलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट कमी होईल, विच ऍक्ट्स ॲज ए ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे जर इंटरस्टिशियम मध्ये सोडियम जास्त झालं तर सोडियम बरोबर वॉटर पण रिअब्सॉर्ब झालं पाहिजे, कारण सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ऑस्मोलॅरिटी वाढते. त्यामुळं बॉडी काय करते की सोडियम रिअब्सॉर्प्शन जर असेंडिंग लिंब मधून होत असेल तर डिसेंडिंग लिंब मधून ते वॉटर रिअब्सॉर्प्शन करतं. त्यासाठी सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये जास्त पाहिजे. तर असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब झाल्यामुळे कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट वाढतो, त्याच्यामुळे डिसेंडिंग लिंब मधून पॅसिव्ह वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होत असतं. त्यामुळे लूप डायुरेटिक यूज केल्याने जर Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट झाला तर sodium reabsorption is inhibited, sodium is lost. Along with, due to that what happens की कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट तयार नाही होणार आणि डिसेंडिंग लिंब मधून वॉटर रिअब्सॉर्प्शन होणार नाही. तर वॉटर सोडियम रिअब्सॉर्प्शन असेंडिंग लिंब मधून होणार नाही आणि कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट न बनल्यामुळं डिसेंडिंग लिंब मधून वॉटर रिअब्सॉर्प्शन होणार नाही. तर सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन न झाल्यामुळे ते दोन्ही इलिमिनेट होईल आणि त्याच्यामुळं डायुरेटिक इफेक्ट येईल. तर ही ऍक्शन तुम्हाला माहिती पाहिजे लूप डायुरेटिकची. ओके, लूप डायुरेटिकची ऍक्शन तुम्हाला लक्षात आली असेल. आता एक डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू वीक ऍक्शन आहे, ती आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटिंग ऍक्शन. ती लूप डायुरेटिक बरोबर पण दिसते आणि थायझाइड बरोबर पण दिसते आणि ती वीक ऍक्शन आहे. आणि कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइम इनहिबिट झालं तर लॉस काय होतं? बायकार्बोनेट. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. तर बायकार्बोनेट लॉस पण होतं लूप डायुरेटिक आणि थायझाइड डायुरेटिक. आणि बायकार्बोनेट जेव्हा लॉस होतं त्याच्याबरोबर वॉटर लॉस पण होतं, पण ती वीक डायुरेटिक ऍक्शन आहे. मेजर एनायन जो इलिमिनेट होतो लूप डायुरेटिक यूज केल्यामुळं तो क्लोराईड आहे. आणि हायपोकॅलेमिया हे ड्रग प्रोड्यूस करता आपण बघितलंय. त्याचप्रमाणे क्लोराईड लॉस होतं, त्यामुळे मेटाबॉलिक अल्कोलोसिस ह्या ड्रग मुळे होऊ शकतं. तर डायुरेटिक ऍक्शन आपण पाहिलेली आहे. त्याच्या दोन ऍक्शन आहे, एक इनहिबिशन ऑफ Na प्लस के. आता एक्झाम मध्ये एक लाईन जरी लिहिली ती लूप डायुरेटिक इनहिबिट Na plus K plus 2Cl minus co-transport present on the ascending thick limb of loop of Henle. Due to that there is loss of sodium and water and diuretic effect occur. बस त्याच्यापेक्षा जास्त काही लिहायची गरज नाही. ओके, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लूप डायुरेटिक आणि थायझाइड डायुरेटिक दोघं पोटॅशियम लॉस करता. हायपोकॅलेमिया इज द
इफेक्ट ऑफ लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक. जेव्हा आपण कॉम्प्लिकेशन्स ऑफ लूप आणि थायाझाईड डायुरेटिक पाहू तर पहिलं कॉम्प्लिकेशन हायपोकॅलेमिया डिस्कस करणार आहोत. आणि हायपोकॅलेमियामुळे मसल विकनेस येऊ शकतो, कार्डियक कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यामुळे रेग्युलर मॉनिटरिंग ऑफ द इलेक्ट्रोलाइट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन वी पुट द पेशंट ऑन डायुरेटिक्स. ओके. तर हे कसं घडून येतं, तर लूप डायुरेटिक यूज केल्याने असेंडिंग लिम्ब, तर मला इमॅजिनेशन करायचं आता की असेंडिंग लिम्ब मधून सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला, सोडियम ल्युमेन मध्येच राहिला, मग असेंडिंग लिम्ब मधून तो अर्ली डीसीटी मध्ये जाईल, अर्ली डीसीटीतून लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युबुलला जाईल. जेव्हा तो लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युबुल मध्ये सोडियम जातो, एक्सिस सोडियम जो रिअब्सॉर्ब नाही झाला, बॉडीला सिग्नल जाता आणि बॉडी काय करते, रिलीज अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन लेट डीसीटी आणि अर्ली कलेक्टिंग ट्युबुलच्या तिथं ऍक्ट होतो अल्डोस्टेरॉन रिसेप्टर थ्रू, आणि काही सोडियम रिअब्सॉर्ब करायचा प्रयत्न करतो, त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होतं आणि त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया होतं. तर हायपोकॅलेमिया इज द ड्रॉबॅक ऑफ लूप डायुरेटिक एज वेल एज थायाझाईड डायुरेटिक. लक्षात आलं. तर हायपोकॅलेमिया दुसरी फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स आपण डिस्कस केली. ओके. तिसरी ऍक्शन इज रिलेटेड विथ कॅल्शियम मेटाबॉलिझम. ओके. तिसरी ऍक्शन जी आहे ती कॅल्शियम मेटाबॉलिझमवर आहे. आणि मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया प्रोड्यूस करतं आणि थायाझाईड डायुरेटिक हायपर कॅल्सिमिया प्रोड्यूस करतं. कॅल्शियम मेटाबॉलिझमवर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिकचा ऑपोजिट इफेक्ट आहे. पोटॅशियमवर दोघांचा इफेक्ट सेम होता. लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक दोघंही हायपोकॅलेमिया करत होते. हायपोकॅलेमिया म्हणजे डिक्रीज पोटॅशियम लेवल. पण कॅल्शियम मेटाबॉलिझमवर ऑपोजिट इफेक्ट आहे. लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतं आणि थायाझाईड डायुरेटिक हायपर कॅल्सिमिया करतं. का करतं हे मागच्या लेक्चरमध्ये आपलं डिस्कस झालेलं आहे. लूप डायुरेटिक यूज केल्यामुळं ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनणार नाही आणि त्याच्यामुळं कॅल्शियम मॅग्नेशियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही, कॅल्शियम लॉस होईल आणि मॅग्नेशियम लॉस होईल. आणि कॅल्शियम लूप लुजेस कॅल्शियम, लूप डायुरेटिक्स लुजेस कॅल्शियम, त्यामुळे कॅल्शियम लॉस झाल्यामुळं ब्लड मधली कॅल्शियमची लेवल कमी होईल. तर लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि थायाझाईड डायुरेटिक पॅराथायरॉइड मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन वाढवतात, त्यामुळं कॅल्शियमची लेवल थायाझाईड डायुरेटिक वाढवतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर कॅल्शियम एक्सक्रिशन वाढतं, त्याचबरोबर मॅग्नेशियमचा लॉस पण होतं. तर हायपोमॅग्नेशियमिया इज अनदर इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटी सीन ड्यू टू लूप डायुरेटिक यूज. त्यानंतर युरिक ऍसिड मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक दोघंही हायपर युरेसिमिया प्रोड्यूस करतात. लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक दोघंही युरिक ऍसिड लेवल वाढवतात. आणि युरिक ऍसिड लेवल वाढली तर तो जॉईंट मध्ये डिपॉझिट होऊ शकतो, त्यामुळं जॉईंट पेन, आर्थरायटिसचे चान्सेस वाढतात. त्यामुळे लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक लॉंग टर्म यूज केले तर हायपर युरेसिमिया होऊन गाऊट होऊ शकतो. बरोबर आहे. आता हे हायपर युरेसिमिया का होतं लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक, हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्ही इन्युमरेट केले, 7.5 मार्कचा क्वेश्चन असतो, त्यामुळे इतकं डिटेल तुम्हाला गरज नाही. फक्त हायपर युरेसिमिया का होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. की लूप डायुरेटिक जेव्हा आपण यूज करतो तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की लूप डायुरेटिक प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये कसे एंटर होतात लूप आणि थायाझाईड डायुरेटिक, तर ते ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात. ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही ऍसिडिक सबस्टन्स साठी आहे. युरिक ऍसिड ही ती सिस्टीम वापरतो, त्यामुळे युरिक ऍसिडचं सिक्रिशन हे ड्रग इनहिबिट करतात. ही एक प्रोबेबल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे आणि त्याच्यामुळे युरिक ऍसिड ब्लड मध्येच राहतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक यूज करतो त्यावेळेस सोडियम लॉस होतं, वॉटर लॉस होतं. आणि ज्यावेळेस सोडियम वॉटर लॉस होतं तर बॉडीला सिग्नल जातात की सोडियम वॉटर लॉस झालेला आहे. बरोबर आहे, सोडियम वॉटर लॉस झालेला आहे.
आणि मग बॉडी काय करते, कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते, बॉडी परत आपली फिजिओलॉजी नॉर्मल करायचा प्रयत्न करते. तर बॉडी काय करते, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन वाढवते, सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन वाढवते. म्हणजे डायुरेटिक यूज केल्याने सोडियम वॉटर लॉस होतं. ओके, एक्स्ट्रा सेल्युलर व्हॉल्यूम कमी होतं. त्यामुळे बॉडी काय करते, टू कॉम्पन्सेट दॅट बॉडी काय करते, सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून वाढवायचा प्रयत्न करते. सोडियम परत रिअब्सॉर्ब करायचा प्रयत्न करते, पीसीटीतून जास्त वॉटर रिअब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करते. आणि ज्यावेळेस सोडियम आणि वॉटर रिअब्सॉर्ब होतं त्याच्याबरोबर युरिक ऍसिड पण रिअब्सॉर्ब होतं, आणि त्याच्यामुळं युरिक ऍसिड लेवल वाढण्याचे चान्सेस असतात. तर ह्या दोन कारणामुळं हायपर युरेसिमिया लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक मुळे दिसतो. दोघांचं रिझन सेम आहे, लूप आणि थायाझाईड डायुरेटिक मुळे हायपर युरेसिमिया का दिसतो, बरोबर आहे. आणि इट इज रिलेटेड विथ ड्युरेशन ऑफ ऍक्शन. हायपोकॅलेमिया असेल, हायपर युरेसेमिया असेल, रिलेटेड विथ ड्युरेशन ऑफ ऍक्शन. लॉंग ऍक्टिंग ड्रग असेल तर हायपोकॅलेमिया आणि हायपर युरेसेमियाचे मॅग्निट्यूड जास्त असतं. तर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक मध्ये हायपोकॅलेमिया आणि आणि हायपर युरेसेमियाचं मॅग्निट्यूड जास्त थायाझाईड ग्रुप बरोबर आहे, कारण त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे, बरोबर. तर हायपर युरेसेमिया इज सीन विथ लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक. त्यानंतर हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया लूप डायुरेटिक बरोबर दिसतं, थायाझाईड डायुरेटिक बरोबर दिसतं. हायपरग्लायसेमिया का होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक हे हायपोकॅलेमिया प्रोड्यूस करतात, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमची लेवल कमी होणं. आता एक लक्षात घ्या की पॅन्क्रियाज मध्ये बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मध्ये इन्सुलिन तयार होतं. इन्सुलिन तयार होताना प्रो इन्सुलिन पहिले प्रो इन्सुलिन मध्ये कन्वर्ट होतं. प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन मध्ये होतं, आणि मग इन्सुलिन स्टोर्ड होतो व्हेसिकल मध्ये, आणि जेव्हा आपण फूड घेतो तेव्हा ते बीटा सेल मधल्या व्हेसिकल मधलं इन्सुलिन एक्झोसाइटोसिस प्रोसेसने रिलीज होतो. तर हायपोकॅलेमिया झाल्यामुळं प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन मध्ये इनहिबिट होतं. हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट्स कन्व्हर्जन ऑफ प्रो इन्सुलिन टू इन्सुलिन. मग प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन मध्ये झालं नाही, तर इन्सुलिनची बीटा सेल मधली लेव्हल कमी होते, आणि त्यामुळं ते रिलीज पण कमी होतं, आणि त्यामुळं शुगर युटिलाइज व्यवस्थित होत नाही आणि हायपरग्लायसेमिया होऊ शकतो. लक्षात घ्या. तर हायपरग्लायसेमिया इज इम्पॉर्टंट complications of long-term use of loop diuretic and thiazide diuretic, hyperglycemia. Okay. त्यानंतर hyperlipidemia is seen due to loop diuretic as well as thiazide diuretic. Exact mechanism is not clear. तर आपण सहा जे इफेक्ट बघितले, डायुरेटिक इफेक्ट बघितलाय फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन मध्ये. तर डायुरेटिक इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे कसा डायुरेटिक इफेक्ट होतो. आपण मेजर ऍक्शन, मायनर ऍक्शन पाहिली. त्यानंतर बाकी काही फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन पाहिल्यात, त्यात हायपोकॅलेमिया, त्यानंतर हायपोकॅल्सेमिया, त्यानंतर हायपर युरेसिमिया, हायपरग्लायसेमिया, हायपरलिपिडेमिया, आणि लास्ट जी ऍक्शन आहे रिनल सिस्टीम वर आहे आणि सिस्टेमिक ब्लड व्हेसल्स वर आहे. तर लक्षात घ्या, इफेक्ट ऑन रिनल आणि सिस्टेमिक हिमोडायनेमिक वर्क आहे, आणि डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं नाही. दोनच पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. काय लक्षात ठेवायचं, लूप डायुरेटिक्स मेंटेन जीएफआर. इव्हन इन रिनल फेल्युअर पेशंट जीएफआर इज मेंटेन, अँड दॅट इज द रिझन ते ड्रग ऑफ डायुरेटिक ऑफ चॉईस आहे सिव्हिअर रिनल फेल्युअर पेशंट मध्ये. तर रिनल फेल्युअर पेशंट मध्ये लूप डायुरेटिक जीएफआर मेंटेन करतात, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट मेंटेन करतात, आणि त्यामुळं ते ड्रग ऑफ चॉईस आहे रिनल फेल्युअर. सिस्टेमिक हिमोडायनेमिक वर काय ऍक्शन आहे, तर एक लक्षात घ्या की लूप डायुरेटिक दिल्यानंतर लूप डायुरेटिक व्हेनोडायलेटेशन करतात. म्हणजे डायुरेटिक इफेक्ट येण्याआधी हा इफेक्ट दिसून येतो पेशंट मध्ये, व्हेनोडायलेटेशन.
व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं काय होतं आणि हे व्हेनोडायलिटेशन कसं करतं लूप डायुरेटिक? लूप डायुरेटिक प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस अँड रिलीज वाढवतात आणि हे प्रोस्टॅग्लॅन्डिन ब्लड वेसलवर ऍक्ट होऊन स्मूथ मसल रिलॅक्स करून व्हेनोडायलिटेशन करतात. व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं काय होतं, ब्लड व्हेन मधलं ब्लड जे आहे ते हार्टकडे जात असतं, रिटर्न हार्टकडे होतं, बरोबर आहे. त्याला व्हेनस रिटर्न असं म्हणतो. व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं ब्लड हे व्हेन मध्येच राहील, त्याला आपण पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड म्हणतो. त्यामुळं व्हेनस रिटर्न काय होईल, व्हेनस रिटर्न कमी होईल आणि व्हेनस रिटर्न कमी झाला तर कार्डियाक आउटपुट कमी होईल, हार्टवरचा लोड कमी होऊ शकतो. ओके, ओके, प्रीलोड कमी होऊ शकतो त्याला आपण म्हणतो आणि त्यामुळं हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट होते. तर लूप डायुरेटिक हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये यूज करतात. तर त्याचे दोन कारण आहे. एक, ते हार्टवरचा लोड कमी करतात. जे हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये किंवा पल्मोनरी इडिमाच्या पेशंट मध्ये हार्टवरचा जो लोड आहे ते कमी करतात. ओके, आणि त्यासाठी त्यांची ऍक्शन व्हेनोडायलिटेशन महत्वाची आहे. आणि सेकंड जी ऍक्शन महत्वाची आहे, डायुरेटिक. डायुरेटिक इफेक्टमुळे सोडियम वॉटर लॉस होतं आणि हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. तर प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करतात डायुरेटिक इफेक्टमुळे, ही नेक्स्ट इम्पॉर्टंट ऍक्शन आहे. तर डायुरेटिक ऍक्शन येण्याआधी ही सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स जो आहे त्यावरची ऍक्शन म्हणजे व्हेनोडायलेशन ऍक्शन जी आहे ती महत्वाची आहे, ती आधी घडून येते. ओके, तर तेच दिलेलं आहे. तर सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स वाढतो कारण हे ड्रग व्हेनोडायलेटेशन करतात. व्हेनोडायलेटेशन का होतं, प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस अँड रिलीज वाढल्यामुळे. तर रिनल हिमोडायनेमिक जीएफआर इज मेंटेन आणि सिस्टेमिक व्हेन्स मध्ये इन्क्रीज सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स ड्यू टू प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस अँड रिलीज. ओके, आता फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स आपण बघितले, त्यानंतर फार्मेकोकायनेटिक्स थोडक्यात बघून घेऊया. लॉंग क्वेश्चन मध्ये जनरली विचारत नाही, पण नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. आपण ओरल रूटने यूज करतो, त्याचप्रमाणे इंट्रामस्क्युलर आयव्ही यूज करू शकतो. तर सीएचएफचा पेशंट असेल तर ओरल ऍब्सॉर्प्शन थोडं कमी झालेलं असतं, बायोबिलिटी कमी असते. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त आहे. काही पार्ट मेटाबोलाइज होतो, मोस्ट पार्ट किडनी मधून एक्सक्रीट होतो थ्रू ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस विथ द हेल्प ऑफ ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. युजल डोस जो आहे 20 ते 80 mg आहे, डेली मॉर्निंगला आपण घ्यायचं. डायुरेटिक जनरली आपण मॉर्निंग मध्ये देतो. त्याचं रिझन असं आहे की ते युरिन आउटपुट वाढवतात, त्यामुळं लघवीला जायचं फ्रिक्वेन्सी वाढू शकते. त्यामुळं रात्री जर दिले तर स्लीप डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळं डायुरेटिक देताना मॉर्निंग मध्ये आपण यूज केलेले बेटर. तर रिनल फेल्युअर मध्ये हे ड्रग प्रेफर्ड ड्रग आहे. नॉर्मल पेशंट पेक्षा रिनल फेल्युअर पेशंट मध्ये जास्त डोस लागतो. 200 mg 6 तासाला आपल्याला यूज करावं लागतं, आयव्ही किंवा इंट्रामस्क्युलर. पल्मोनरी इडेमासाठी 40 ते 80 mg डोस आहे. युजल डोस 20 ते 80 mg आहे. तर तुम्हाला सर्व ते डोस माहित आहे, 3 ते 6 तास त्यांची ऍक्शन आहे. ओके, आता बाकीचे ड्रग तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, फक्त आपण लूप डायुरेटिक मध्ये फ्युरोसिमाइडचे ते कम्पेअर करणार आहे. तर बोमेटानाइडचा जर विचार केला तर 40 टाइम्स मोर पोटेंट, म्हणजे 40 टाइम्स मोर पोटेंट म्हणजे त्याचा डोस कमी लागेल. कमी 40 टाइम्स पोटेन्सी डिटरमाइन द डोस ऍट विच ड्रग इज इफेक्टिव्ह. सो बोमेटानाइड 40 टाइम्स मोर पोटेंट आहे. ओके, ज्या पेशंटमध्ये फ्युरोसिमाइड रिस्पॉन्ड नाही करत त्या पेशंटमध्ये आपण हे यूज करू शकतो. ज्या पेशंटमध्ये फ्युरोसिमाइड टॉलरेट होत नाही, ऍलर्जी आहे फ्युरोसिमाइडला, त्या पेशंटमध्ये बुमेटानाइड यूज करू शकतो. ओरली जर सीएचएफ साठी आपल्याला लूप डायुरेटिक यूज करायचा असेल तर आपण हे ड्रग फ्युरोसिमाइड वर पेक्षा प्रेफर करू शकतो, कारण बायबिलिटी त्याची जास्त इम्पॅक्ट होत नाही हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये. डोस 1 ते 5 mg ओडी इन द मॉर्निंग, 2 to 4 mg इंट्रामस्क्युलर आयव्ही, मॅक्झिमम 15 mg पर डे आपण रिनल फेल्युअर मध्ये यूज करू शकतो. म्हणजे 200 mg फिरोसिमाइडचा लागतो तिथं बुमेटानाइड 15 mg लागतो. टोरासेमाइड किंवा टोरसेमाइड
हे ड्रग जो आहे तो पण हाय सिलिंग डायुरेटिक आहे. डायटॉर नावाची टॅबलेट तुम्हाला माहित असेल. तर टोरासेमाइड जो ड्रग आहे इट इज 3 टाइम्स मोर पोटेंट दॅन फ्युरोसिमाइड. त्यामुळे डोस त्याचा पण फ्युरोसिमाइड पेक्षा कमीच आहे. ओके. ओरल ऍब्सॉर्प्शन रॅपिड आहे. मोर कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन आहे फ्युरोसिमाइड पेक्षा. 22.5 to 5 mg ओडी हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. 5 to 20 mg पर डे इडिमा पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करू शकतो. आणि रिनल फेल्युअर मध्ये 100 mg बीडी आपण यूज करू शकतो. इथाक्रायनिक ऍसिड कॉमनली यूज होत नाही कारण ओटोटॉक्झिसिटी नेफ्रोटॉक्झिसिटी ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ज्यांना सल्फा एलर्जी आहे अशा पेशंट मध्ये आपण लूप डायुरेटिक मध्ये फ्युरोसिमाइड यूज करू शकत नाही, बुमेटानाइड, टोरासेमाइड, कारण सगळे सल्फा ड्रग आहे. त्यात आपण इथाक्रायनिक ऍसिड यूज करू शकतो पण कॉमनली यूज होत नाही ड्यू टू फिअर ऑफ ओटोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी. तर ही स्लाइड नाही लक्षात राहिली तरी चालेल. ओके. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची नाही. युजेस ऑफ हाय सिलिंग डायुरेटिक. तर लूप डायुरेटिकचे युजेस कुठे कुठे पाहिलेत तुम्ही? What are the uses of loop diuretics? यूज काय लूप डायुरेटिकचा फ्युरोसिमाइडचा? इडिमा, इडे digestive इडे tract failure, pulmonary edema. ओके. वेगवेगळे इडिमा, पल्मोनरी इडिमा आहे. ओके. कार्डियक Hypertension, इडिमा. ओके. हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतात. ओके. hypertension. हायपरटेन्शन. ओके. त्यानंतर अलॉंग विथ ब्लड ट्रान्सफ्युजन यूज करताना. Oh yes. ओके. त्याच्यासाठी यूज करतात. ओके. बाकी काही रेअर युजेस आहे. परंतु लूप डायुरेटिक जो आहे आपण रुटीनली हायपरटेन्शन साठी यूज करत नाही. तर लूप डायुरेटिक पेक्षा थायाझाईड ग्रुप ऑफ ड्रग प्रेफर टू ट्रीट हायपरटेन्शन. म्हणजे डायुरेटिक ऑफ चॉईस टू ट्रीट हायपरटेन्शन आपल्याला जर कोणी विचारला तर त्याचा आन्सर आहे थायाझाईड ग्रुप. तर लूप डायुरेटिक हे हाय सिलिंग डायुरेटिक, त्यांच्याबरोबर मॅक्झिमम डायुरेटिक इफेक्ट आहे, मॅक्झिमम नायट्रोयुरेटिक इफेक्ट आहे. मग हायपरटेन्शन साठी लूप डायुरेटिक रुटीनली का यूज केले जात नाही? त्याचं रिझन आहे लूप डायुरेटिकचा शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 तासापर्यंत आहे. त्यामुळे 24 तास ब्लड प्रेशर कंट्रोल सिंगल डेली डोसने पॉसिबल होत नाही. आणि हायपरटेन्शन साठी लाईफ लॉंग ट्रीटमेंटची गरज असते. त्यावेळेस आपल्याला असे ड्रग यूज करायचे की जे वन्स डेली इफेक्टिव्ह आहे. म्हणजे लाईफ लॉंग जेव्हा आपण ट्रीटमेंट पेशंटला स्टार्ट करतो तर त्या पेशंटचा कॉम्प्लायन्स फार महत्वाचा आहे. जर लूप डायुरेटिक यूज केले तर 6 तासाला आपल्याला देणं गरजेचं आहे. 6 तासाचं ऍक्शन आहे. त्यामुळे लूप डायुरेटिक्स रुटीनली आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करत नाही. आपण लॉंग ऍक्टिंग ड्रग यूज करतो थायाझाईड. ते जरी मीडियम इफिकेसी डायुरेटिक असले तरी त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. त्यामुळं तिथं आपण थायाझाईड डायुरेटिक प्रेफर्ड करतो फॉर इडिओपॅथिक हायपरटेन्शन. मग हायपरटेन्शन मध्ये पण लूप डायुरेटिकचा काय रोल आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर युजेस तुम्ही सांगितलेत. तर पहिलं आहे इडिमा. ओके. तर एनी फॉर्म ऑफ इडिमा इरिस्पेक्टिव्ह ऑफ इटिओलॉजी, कार्डियाक, हिपॅटिक, रिनल, डायुरेटिक्स आपण प्रेफर करतो. आणि त्यात लूप डायुरेटिक्स आपण प्रेफर करतो. ओके. हाय सिलिंग डायुरेटिक्स प्रेफर्ड इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ते फ्लुइड मोबिलाइज करतील रॅपिडली. थायाझाईड आपण मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो पण काही वेळेस इनइफेक्टिव्ह राहतं. म्हणजे लूप डायुरेटिक बेस्ट आहे हार्ट फेल्युअर मध्ये. फॉर नेफ्रोटिक अँड अदर फॉर्म ऑफ रेजिस्टंट इडिमा त्यामध्ये पण हाय सिलिंग डायुरेटिक ड्रग ऑफ चॉईस आहे. ओके. त्यानंतर क्रोनिक रिनल फेल्युअर पेशंट मध्ये हाय सिलिंग डायुरेटिक आपण यूज करतो. इव्हन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की थायाझाईड्स आपण सीआरएफ मध्ये यूज करत नाही, प्रेफर करत नाही. थायाझाईड इव्हन इनइफेक्टिव्ह आहे आणि रॅदर ते जीएफआर मेंटेन करत नाही. पेशंटची कंडिशन ऍग्रिवेट होऊ शकते. तर लूप डायुरेटिक कन्सिडर ॲज डायुरेटिक ऑफ चॉईस इन क्रोनिक रिनल फेल्युअर. जे इम्पेंडिंग रिनल फेल्युअरचे पेशंट आहे ज्यांचे अजून रिनल फेल्युअर डेव्हलप नाही झालं, होऊ शकतं, बरोबर आहे, अशा हाय रिस्क पेशंट मध्ये लूप डायुरेटिक यूज केलं तर ते डायलिसिसची जे चान्सेस आहे किंवा डायलिसिसची नीड आहे ते डिक्रीज करतात. ओके. इम्पेंडिंग रिनल फेल्युअर मध्ये. तर हे तुम्हाला थोडं मेन्शन त्यात करायचं आहे. ओके. दुसरं आहे अॅक्यूट पल्मनरी इडिमा किंवा
अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर 2 मार्कला विचारलं. हाऊ लूप डायुरेटिक्स आर इफेक्टिव्ह इन अॅक्यूट पल्मोनरी इडिमा किंवा अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर पेशंट मध्ये. तर एक लक्षात घ्या, 2 ऍक्शन्स त्याच्या मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत की लूप डायुरेटिक्स त्यांच्या डायुरेटिक ऍक्शनमुळं सोडियम आणि वॉटर लॉस करतील, त्यामुळं व्हॉल्यूम ओव्हरलोड ते कमी करतील, सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट होईल. पण ती ऍक्शन येण्याआधी जी ऍक्शन दिसून येते ती येते इन्क्रीज व्हेनस कॅपॅसिटन्स. आणि ते का होतं? ड्यू टू सिंथेसिस, इन्क्रीज सिंथेसिस अँड रिलीज ऑफ दिस, इन्क्रीज रिलीज ऑफ दिस प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. ओके. आणि त्यामुळं सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स वाढतो. व्हेनस रिटर्न जे म्हणजे सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स वाढल्यामुळं देर इज पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, ब्लड व्हेन मध्येच राहतं आणि त्यामुळे व्हेनस रिटर्न कमी होतं. आणि व्हेनस रिटर्न कमी झाला तर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल, त्यामुळं देर इज इम्प्रुव्हमेंट इन द सिम्पटम्स. आणि ही ऍक्शन डायुरेटिक ऍक्शनच्या आधी दिसते, क्विक रिलीफ त्याच्यामुळे दिसतं. आणि त्यानंतर डायुरेटिक ऍक्शन ऑल्सो कंट्रीब्युटेड इन द इम्प्रुव्हमेंट ऑफ पल्मोनरी इडिमा. तर पल्मोनरी इडिमा मध्ये डायुरेटिक ऍक्शन तर महत्वाची आहेच, पण त्याच्या आधी जी ऍक्शन येते ती तुमच्याकडून विसरली जाऊ शकते, ती विसरली नाही गेली पाहिजे. प्रोस्टॅग्लॅन्डिन मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन ऑफ द पेरिफेरल वेन, प्रोस्टॅग्लॅन्डिन मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन ऑफ पेरिफेरल वेन्स, त्यामुळं पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होतं. सिस्टेमिक व्हेनस कॅपॅसिटन्स वाढल्यामुळे व्हेनस रिटर्न कमी होतं. व्हेनस रिटर्न कमी झाला का व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि पल्मोनरी इडिमा इम्प्रूव्ह होईल. लक्षात आलं तर ह्या दोन्ही ऍक्शन त्यात पाहिजे. तिसरं आहे सेरेब्रल इडिमा. यामध्ये ड्रग ऑफ चॉईस मॅनिटॉल आहे. मॅनिटॉल ड्रग ऑफ चॉईस आहे, परंतु ऍड ऑन ड्रग म्हणून फ्युरिसिमाइड आपण ऍड करतो. म्हणजे मॅनिटॉल तर द्यायचंच आहे, त्याबरोबर फ्युरिसिमाइड आपल्याला द्यायचं आहे. हायपरटेन्शन रुटीनली आपण यूज करत नाही. का करत नाही ते मी सांगितलं. मग कोणत्या हायपरटेन्शन मध्ये लूप डायुरेटिक यूज करतात? हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ रिनल फेल्युअर, इमर्जन्सी हायपरटेन्शन, आणि चौथं जे आहे रेजिस्टन्स हायपरटेन्शन. तर ह्या 4 कंडिशन अशा आहेत तिथं आपण लूप डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. म्हणजे रुटीनली थायाझाईड इज द प्रेफर्ड डायुरेटिक फॉर ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. परंतु लूप डायुरेटिक्स आपण कधी यूज करतो? इफ हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर, इफ हायपरटेन्शन असोसिएटेड विथ रिनल फेल्युअर, इफ देर इज इमर्जन्सी हायपरटेन्शन, खूप बीपी जास्त आहे, 180 सिस्टोलिक आहे, 120 डायस्टोलिक आहे, त्यात आपण यूज करतो. आणि रेजिस्टन्स हायपरटेन्शन मध्येही आपण हे यूज करतो, रेजिस्टन्स हायपरटेन्शन. ओके. म्हणजे 2-3 ड्रग यूज करतोय पण ब्लड प्रेशर कमी होत नाही, त्यावेळेस आपण त्याला रेजिस्टंट हायपरटेन्शन असं म्हणतो. तर हे 4 इंडिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. रुटीनली कोणता डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये यूज करता असं जर विचारलं तर त्याचा आन्सर आहे थायाझाईड. ओके. नंतर 5वा यूज आहे अलॉंग विथ ब्लड ट्रान्सफ्युजन इन, ओके, सिव्हिअर अॅनिमिया मध्ये व्हॉल्यूम ओव्हरलोड होऊ नये म्हणून आपण यूज करतो. 6वा यूज आहे हायपर कॅल्सिमिया ऑफ मॅलिग्नन्सी. मॅलिग्नन्सी मध्ये हायपर कॅल्सिमिया होऊ शकतं आणि त्यामुळे ब्लड कॅल्शियम लेवल कमी करायचे असेल, आपल्याला माहिती आहे लूप लुजेस कॅल्शियम, लूप डायुरेटिक हायपो कॅल्सिमिया करतात, त्यामुळे हायपर कॅल्सियम ऑफ मॅलिग्नन्सी मध्ये आपण लूप डायुरेटिक यूज करू शकतो. प्रिव्हियसली काही ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये लूप डायुरेटिक्स यूज करायचे. फोर्स डायुरेसिस मुळे ऑफेंडिंग पॉइझनस सबस्टन्स इलिमिनेट करण्याच्या उद्देशाने हे यूज केलं जायचं, परंतु आता जास्त कॉमनली यूज होत नाही. आणि त्याचबरोबर काही एनायन, टॉक्झिक एनायनचं इंजेक्शन झालेलं असेल जसं ब्रोमाइड, आयोडाईड, फ्लुराईड, तर प्रिव्हियसली त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे यूज केले जायचे. कारण हे टॉक्झिक एनायन Na+K+2Cl- जे को ट्रान्सपोर्ट आहे त्यातून ते रिॲब्सॉर्ब होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून टॉक्झिक एनायन, ब्रोमाइड, आयोडाईड, फ्लुराईडचं इंजेक्शन झालेलं असेल त्यातही आपण लूप डायुरेटिक यूज करू शकतो. तर आता इडिमा पॉइंट ऑफ व्ह्यू, हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू युजेस तुम्हाला लक्षात राहतात. पण बाकीचे युजेस लूप डायुरेटिकचे अलॉंग विथ ब्लड ट्रान्सफ्युजन, हायपरकॅल्सिमिया ऑफ मॅलिग्नन्सी, इन ड्रग ओव्हरडोस, फॉर फोर्स डायुरेसिस,
and in case of ingestion of toxic anion like bromide, iodide, fluoride, यामध्येही आपण ते यूज करतो, हे तुम्हाला माहित पाहिजे. तर आपले 8 युजेस लूप डायुरेटिकचे झालेले आहे. समजले लूप डायुरेटिक? येस येस सर. सर. येस सर. ओके. आता हे ब्रँड नेम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही ते पहा. लॅसिक्स किंवा डायटॉर, डायटॉर प्लस. ओके, त्यात डायटॉर प्लस मध्ये बाकी स्पायरोनोलॅक्टोन पण असतं, तर त्यात मी जाणार नाही. काही याच्यात फ्युरोसिमाइड प्लस स्पायरोनोलॅक्टोन आहे, काही याच्यात टोरासेमाइड प्लस स्पायरोनोलॅक्टोन आहे. तर स्पायरोनोलॅक्टोन यूज करण्याचा उद्देश काय, असं जर तुम्हाला विचारलं, हे कॉम्बिनेशन रॅशनल आहे का नाही, तर हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे. लूप डायुरेटिक किंवा थायाझाईड डायुरेटिक बरोबर आपण स्पायरोनोलॅक्टोन ऍड केल्याने ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर लूप डायुरेटिक बरोबर स्पायरोनोलॅक्टोन ऍड केल्याने ऍडिशनल डायुरेटिक इफेक्ट येईल. लूप डायुरेटिक असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनलेवर ऍक्ट होत आहे. स्पायरोनोलॅक्टोन लेट डीसीटी आणि अर्ली कलेक्टिंग ट्युब्युलवर ऍक्ट होत आहे. दोघांच्या मेकॅनिझम वेगळ्या असल्यामुळं ऍड ऑन डायुरेटिक इफेक्ट येतो. दोन वेगळ्या मेकॅनिझमनी डायुरेटिक इफेक्ट येतो, तर ऍडिटिव्ह डायुरेटिक इफेक्ट येणार. प्लस लूप डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात आणि स्पायरोनोलॅक्टम हायपरकॅलेमिया करतो. एकत्र यूज केल्याने दे विल नलिफाय इच अदर ऍडव्हर्स इफेक्ट, तर पोटॅशियम लेवल डिस्टर्ब होण्याचे चान्सेस कमी असतील. बरोबर आहे. फक्त लूप डायुरेटिक यूज केले तर हायपोकॅलेमिया होऊ शकतं. स्पायरोनोलॅक्टोन यूज केलं अलोन तर हायपर कॅलेमिया होऊ शकतो. जर आपण दोन्ही यूज केले तर 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 पोटॅशियम लेवल डिस्टर्ब होणार नाही, बॅलन्स होईल. बॅलन्स होईल. तर हे तुम्हाला 2 मार्कला आलं तर ते लिहिता आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट जो आहे डायुरेटिक थायाझाईड, तो आपण कंप्लीट करूया. अजून आपल्याला वेळ आहे 20-25 मिनिटं. तर याच्यामध्ये पण काय आहे की लूप डायुरेटिक प्रमाणेच याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्याचं फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट काय आहे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर युजेस झाल्यानंतर ह्या दोन्ही ग्रुपचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला पाहिजेत. तर मीडियम इफिकेसी डायुरेटिक आहे थायझाइड ग्रुप. साईड ऑफ ऍक्शन तुम्हाला जर विचारली तर अर्ली डीसीटी आहे. आणि कसे ऍक्ट होतात, कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट होतो, Na प्लस Cl मायनस. लूप डायुरेटिक Na प्लस K प्लस 2Cl मायनस. आणि हे काय करतात, Na प्लस Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात. अराउंड 4 to 8 म्हणजे 5 to 10% काही बुकमध्ये 4 to 8% सोडियम लॉस होतं, म्हणून त्याला मीडियम इफिकेसी डायुरेटिक असंही म्हणतात. त्यामध्ये थायाझाईड आहे, थायाझाईड लाईक डायुरेटिक आहे, त्यात मी देत जात नाही. थायाझाईड डायुरेटिक मध्ये थायाडायाझाईन रिंग आहे आणि थायाझाईड लाईक मध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे. थोडं केमिकल स्ट्रक्चर चेंज आहे, परंतु इफेक्ट सेम राहतो. त्यामुळं थायाझाईड ग्रुपचे एक्झाम्पल एकत्र लिहिले तरी चालतील, वेगवेगळे काही लिहायची गरज नाही. ओके, थायाझाईड कोणते आहेत आणि थायाझाईड लाईक कोणते, असं काही करायची गरज नाही. मेकॅनिझम ऑफ डायुरेटिक ऍक्शन तुमच्याशी मी डिस्कस केली. मेजर ऍक्शन, मायनर ऍक्शन लूप डायुरेटिक सारखीच वीक कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटिंग ऍक्शन आहे यांना. ओके. साईट ऑफ ऍक्शन पण डिस्कस केली. ओके. हे ड्रग हायपोकॅलेमिया प्रोड्यूस करतात. त्याचं रिझन पण सांगितलं की अर्ली डीसीटी मध्ये Na प्लस Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट झाल्यामुळं Na प्लस Cl मायनस को ट्रान्सपोर्ट सोडियम रिअब्सॉर्ब नाही होणार. तो सोडियम लेट डीसीटी आणि अर्ली ट्युब्युल कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये जाईल आणि अल्डोस्टेरॉन रिलीज होईल. अल्डोस्टेरॉन काही सोडियम रिअब्सॉर्ब करेल, त्याच्या बदल्यात पोटॅशियम लॉस करेल, त्यामुळे हायपोकॅलेमिया होतं. तर हायपोकॅलेमिया इज सीन. आणि लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक पैकी हायपोकॅलेमिया जास्त कोणाबरोबर चान्सेस आहे, मॅग्निट्यूड सिग्निफिकंट कोणाबरोबर आहे, तर लक्षात घ्या हायपोकॅलेमियाची जी ऍक्शन आहे म्हणजे इफेक्ट आहे तो ड्युरेशन ऑफ ऍक्शनशी रिलेटेड आहे. ज्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त त्याच्याबरोबर हायपोकॅलेमियाचे रिस्क जास्त. तर लूप आणि थायाझाईड मध्ये थायाझाईड लॉंग ऍक्टिंग आहे, त्याच्यामुळे हायपोकॅलेमियाची रिस्क ही किंवा मॅग्निट्यूड ऑफ हायपोकॅलेमिया इज मोर विथ थायाझाईड डायुरेटिक. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कॅल्शियम मेटाबॉलिझमवर काय इफेक्ट आहे, लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करत होते आपण पाहिलं, थायाझाईड डायुरेटिक हायपर कॅल्सिमिया करतात. आणि कसं करतात, दे इन्क्रीजेस पॅराथायरॉइड मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन.
ओके. तर ही ऍक्शन पण मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे, हायपरकॅल्सिमिया. ओके. त्याचप्रमाणे हे ड्रग लूप डायुरेटिक सारखंच हायपरयुरेसिमिया दाखवतात, हायपरलिपिडिमिया करतात. ओके. आणि मेकॅनिझम सेम आहे हायपरयुरेसिमियाची. ओके, त्यात मी डिटेल जात नाही. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम फॉस्फेटचं एक्सक्रिशन हे ड्रग करतात, हायपोमॅग्नेशिमिया आणि हायपोफॉस्फेटेमिया होतं. ओके. हायपरग्लायसिमिया पण यांच्यामुळे दिसून येतो. म्हणजे लूप डायुरेटिक पण हायपरग्लायसिमिया करतात, थायाझाईड पण करतात. कारण रिझन बघितलेलं आहे आपण, हायपोकॅलेमिया झाल्यामुळं प्रो इन्सुलिनचं कन्व्हर्जन इन्सुलिन मध्ये होत नाही. ओके. ओके. हायपरलिपिडिमिया आणि रिनल सिस्टीमशी रिलेटेड तुम्हाला ऍक्शन लक्षात ठेवायची आहे. जीएफआर इज नॉट मेंटेन विथ थायाझाईड डायुरेटिक. डायुरेटिक यूज केल्याने थायाझाईड जीएफआर मेंटेन राहत नाही, जो लूप डायुरेटिकनी राहत होता. म्हणजेच रिनल हिमोडायनेमिक चेंजेस डू नॉट अफेक्ट द रिनल ब्लड फ्लो इन जनरल. जीएफआर इज नॉट मेंटेन, रॅदर जीएफआर इज रिड्यूस. त्यामुळे रिनल फेल्युअर पेशंट मध्ये लूप डायुरेटिक आपण यूज करतो ते जीएफआर मेंटेन ठेवतात. थायाझाईड डायुरेटिक रिनल फेल्युअर मध्ये आपण प्रेफर नाही करत, ते जीएफआर रिड्यूस करतात. त्यामुळे रिनल फेल्युअर कंडिशन ऍग्रिवेट पण होऊ शकते. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ते हे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मध्ये डायुरेटिक ऍक्शन, हायपोकॅलेमिया, हायपरकॅल्सिमिया, त्यानंतर लॉस ऑफ मॅग्नेशियम अँड फॉस्फेट, हायपरयुरेसिमिया, हायपरग्लायसेमिया, हायपरलिपिडिमिया आणि जीएफआर इज नॉट मेंटेन, जीएफआर इज रिड्यूस. दिस इज द इफेक्ट ऑन रिनल हिमोडायनेमिक सिस्टीम. तर हे 8 ऍक्शन्स आपण बघितलेले आहेत. फार्मॅकोकायनेटिक, आपण जे थायाझाईड डायुरेटिक यूज करतो, ऑल आर यूज बाय ओरल रूट. बाकी रूट त्याचा अवेलेबल, ओरल रूटने आपण यूज करतो. वेल ऍब्सॉर्ब ओरली, ऍडमिनिस्टर ओनली बाय ओरल रूट. काही पार्ट मेटाबोलाइज होतो, काही पार्ट डायरेक्टली सिक्रीट होतो, आणि याच्यासाठी पण ऑर्गॅनिक एनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागते. ओके. डोसेस एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये. ओके. डोसेस एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीये. तर हायड्रोक्लोरोथायझाईडची डोस रेंज 12.5 पासून 100 mg पर्यंत आहे. क्लोरथॅलिडॉन 12.5 टू 50 mg आहे. मेटोलॅझोन 5 ते 20 mg मध्ये वापरतो. झिपॅमाइड 20 ते 40 mg, इंडेपामाइड 2.5 टू 5 mg, क्लोपॅमाइड 10 ते 60 mg. याच्यामध्ये मोस्ट पोटेंट कोणता आहे मग? मोस्ट पोटेंट या 6 मध्ये मोस्ट पोटेंट म्हणजे जो सगळ्यात कमी डोसला इफेक्टिव्ह असतो, इंडिपेमाइड. इंडेपामाइड. त्याला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन पण आहे. बरोबर आहे. ओके. आणि जास्तीत जास्त ड्युरेशन ऑफ ऍक्शन कोणाची आहे? हे कोणते क्लोथेरा क्लिपेमाइड, क्लोरथॅलिडॉन. झिपेमाइड. हा क्लोरथॅलिडॉन. क्लोर. क्लोरथॅलिडॉनची जवळजवळ 48 आहे. आणि हो. वीक कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटिंग ऍक्शन पण त्याला आहे. लूप डायरिकला जशी मायनर ऍक्शन होती, तशी यांना पण मायनर ऍक्शन आहे, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटिंग ऍक्शन. त्यामुळं बायकार्बोनेट लॉस पण हे ड्रग करतात. तर हे झालं डोसेस एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे, आणि जस्ट तुम्हाला आपण डिस्कस केलंय. मेन यूज थायाझाईड डायुरेटिकचा जर विचार केला गेला तर त्याचा यूज काय आहे मेन? थायाझाईड डायुरेटिकचा हायपरटेन्शन. इडिमा मध्ये लूप डायुरेटिक प्रेफर करतो. इडिमा मध्ये मेंटेनन्स पर्पज साठी यूज करू शकतो थायाझाईड, पण अक्यूट कंडिशन असेल, सिव्हिअर फॉर्म ऑफ इडिमा असेल, तर लूप डायुरेटिक. तर माइल्ड टू मॉडरेट केसेस साठी आपण यूज करतो. फॉर मेंटेनन्स थेरपी ओनली. कार्डियक इडिमा मध्ये चांगले आहेत, पण लेस इफेक्टिव्ह इन रिनल आणि हिपॅटिक इडिमा. पॉवरलेस इन प्रेझेन्स ऑफ रिनल फेल्युअर. रिनल फेल्युअर असेल तर त्या पॉवरलेस आहेत. रिनल फेल्युअर असेल तर लूप डायुरेटिक. ओके. हायपरटेन्शन. हायपरटेन्शन मध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणून आहे, डायुरेटिक ऑफ चॉईस. म्हणजे डायुरेटिक ड्रग यूज करायचा असेल तर कोणता डायुरेटिक ग्रुप हायपरटेन्शन साठी चॉईस, ड्रग ऑफ चॉईस म्हणून यूज होतो? तर थायाझाईड ग्रुप. त्यातल्या त्यात क्लोरथॅलिडॉन जास्त पॉप्युलर आहे. हायड्रोक्लोरोथायाझाईड पण आहे.
तर वन ऑफ द फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे हे डायुरेटिक्स, वन ऑफ द फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह. आता हायपरटेन्शन मध्ये कसे इफेक्टिव्ह आहेत ते मी तुम्हाला हायपरटेन्शनच्या टॉपिक मध्ये सांगणार आहे. म्हणजे हे ड्रग हायपरटेन्शन मध्ये कसे इफेक्टिव्ह आहे. तर एक लाईन मध्ये आटला जेवढं नॉलेज आहे आपलं डिस्कस झालंय, जेवढं पार्ट डिस्कस झालंय त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की हायपरटेन्शन मध्ये हे ड्रग डायुरेटिक इफेक्टमुळे सोडियम आणि वॉटर लॉस करतील. सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळं कार्डियाक आउटपुट कमी होईल, त्यामुळे ते इफेक्टिव्ह आहे. इतकं तर तुम्हाला प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करतील सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाला तर व्हेनस रिटर्न कमी होईल, व्हेनस रिटर्न कमी झाला तर कार्डियाक आउटपुट कमी होईल. तर हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करतो. ओके. त्यानंतर चौथा यूज मी पहिले तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हे ड्रग पॅराथायरॉइड मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन करतात. म्हणजेच कॅल्शियमचा लॉस कशा थ्रू होत नाही, किडनी थ्रू. बरोबर आहे. कॅल्शियम परत ब्लड मध्ये घेतलं जातं, युरिन मधून कॅल्शियम जात नाही, एक्सक्रीट होत कमी करतात हे ड्रग. कारण हे ड्रग कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन करतात. पण ज्या पेशंट मध्ये रिकरंट कॅल्शियम स्टोन आहे, हायपर कॅल्सियुरिया विथ रिकरंट कॅल्शियम स्टोन आहे, म्हणजे कॅल्शियम युरिन मधून जात आहे आणि कॅल्शियम युरिन मध्ये जात असल्यामुळं कॅल्शियम स्टोन होत आहे, तर रिकरंट कॅल्शियम स्टोन होत आहे, अशा पेशंट मध्ये जर थायाझाईड दिलं तर थायाझाईड कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन करतात, त्यामुळं कॅल्सियुरिया होत नाही आणि त्याच्यामुळे कॅल्शियम स्टोनचे चान्सेस कमी होतात. त्यामुळं हायपर कॅल्सियुरिया विथ रिकरंट कॅल्शियम स्टोन मध्ये थायाझाईड आपण देऊ शकतो. तर हे 3 युजेस तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे आहेत. चौथा यूज जो आहे ना, तो पॅराडॉक्सिकल यूज आहे. पॅराडॉक्सिकल यूज एवढंच नाव लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. आणि कशात यूज करतो आपण? डायबिटीस इन्सिपिडस. व्हॉट इज डायबिटीस इन्सिपिडस? त्यात काय होतं माहिती आहे तुम्हाला? अँटी डायरेटिक हार्मोन डेफिशियन्सी. सर हा हा. बोला. तसं मग ते आपण फिरोसिमाइड पॉलियुरिया. बरोबर कॅल्शियम सिक्रेशन जर एक्सक्रिशन जर वाढतं, काय काय माझं, हा बोला परत. हा फिरोसिमाइड बरोबर कॅल्शियम एक्सक्रिशन वाढतं ना, हा. तर मग ते कॅल्शियम स्टोनच्या ह्याच्यात ते नाही वापरायला पाहिजे का? तसं सर्रास दिलं जातं ते स्टोन, आपण हे जे करतो हायड्रोथेरपी. हायड्रोथेरपी. आता हायड्रोथेरपी मध्ये आपण तो यूज करतो विथ वॉटर, हे यूज करतो. तर ऍक्च्युली कॅल्शियम एक्सक्रिशन ते वाढवतं, बरोबर आहे. कॅल्शियम एक्सक्रिशन वाढवतं. स्टोन कोणता आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे जे आता स्टोनचे पण प्रकार असतात ना, किडनी स्टोन म्हणजे आपण फक्त कॅल्शियम स्टोन नसतो, बाकीचे पण असतात. कॅल्शियम स्टोन असेल तर आपण तसं अवॉइड करायला पाहिजे. पण आता हायड्रोथेरपी मध्ये शॉर्ट ऍक्टिंग आहे ना आपण सर ते, त्यामुळं काय काय सुसेबाईट शॉर्ट ऍक्टिंग आहे ना. नाही, शॉर्ट ऍक्टिंग आहे, किती दिवस यूज करतो त्याच्यावर ते हे होतं. म्हणजे त्यामुळे कमी. हायपोकॅल्सिमिया, म्हणजे हायपोकॅल्सिमिया किती दिवसात होईल ते महत्वाचं आहे. समजा तुम्ही 3-4 दिवस यूज केलं तर लगेच हायपोकॅल्सिमिया नाही होणार. लक्षात आलं? ओके ओके तर ओके, हा हा त्याला हा. ते फार महत्वाचं आहे. आता समजा आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया होतं ह्या ड्रगनी, लूप डायुरेटिक, थायाझाईड डायुरेटिक हायपरग्लायसेमिया करता. मग डायबिटीजच्या पेशंटमध्ये हे ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे का? डायबिटीस असेल तर थायाझाईड यूज करायला पाहिजे का नाही? तो हायपरग्लायसेमिया करतो. तर त्याचा आन्सर आहे की डायुरेटिक आपण डायबिटीसच्या पेशंटमध्ये पण यूज करतो. म्हणजे हायपरग्लायसेमिया जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो हाय डोसला आपण यूज केल्यानंतर, जास्त दिवस यूज केल्यानंतर दिसतो. अँटी हायपरटेन्सिव्ह डोसला थायाझाईड जे यूज करतो ना आपण, समजा आता तुम्हाला हायड्रोक्लोरोथायाझाईडचा डोस मी तुम्हाला सांगितलाय डायुरेटिक 12.5 टू 100 mg आहे, बरोबर आहे. ह्या रेंज मध्ये आपण यूज करतो डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू हायड्रोक्लोरोथायाझाईड, डायुरेटिक थायाझाईड. पण हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू किती mg चा यूज करतो आपण जास्तीत जास्त? हायड्रोक्लोरोथायाझाईडचा डोस कितीपर्यंत आहे? 12.5 टू 25 पर्यंत. कमी डोसला अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो, बरोबर आहे. त्या डोसला हायपरग्लायसेमियाचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळे डायबेटिक पेशंट जरी असेल, तुम्हाला कोणी विचारले की हे आता हायपरग्लायसेमिया करतो थायाझाईड, साईड इफेक्ट मध्ये येईल तुम्हाला, कॉम्प्लिकेशन्स मध्ये हायपरग्लायसेमिया आहे,
पण हे काही हायपरग्लायसिमिया कॉम्प्लिकेशन कधी होतं, हायर डोस जास्त दिवस यूज केल्याने होत. बरोबर आहे. त्यामुळं आता हायड्रोथेरपीमध्ये कोणता स्टोन आहे ते महत्वाचं आहे. हे हायपोकॅल्सिमिया करतात, मला त्याच्याविषयी म्हणजे वाचावं लागेल की याच्या काही हायपोकॅल्सिमियाची रिस्क कमी दिवस यूज केलं, समजा 2-3 दिवस यूज केलं तर तेवढी नसेल, त्यामुळे ते यूज करत असेल. हायड्रोथेरपी प्रोसेस सर 2-3 आणि दिवसाची. आणि तीन आणि दिवस 3 दिवस. 3 दिवस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते त्याच्याबरोबर वॉटर आणि फ्युरिसिमाइड यूज केल्याने फोर्स डायुरेसिसने जे कॅल्शियम आहे, जरी हायपर कॅल्सियुरिया झालं तरी पण ते स्टोन फॉर्मेशन लगेच नाही होत. हे लगेच कॅल्शियम नाही. एकत्र येऊन स्टोन बनतं, सगळे पार्टिकल्स. तर जो स्टोन झालेला आहे कॅल्शियम, तो डायुरेटिक इफेक्टनी इलिमिनेट करणं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे फोर्स डायुरेसिस आपण करतो ना, फोर्स डायुरेसिस मध्ये हायड्रोथेरपी देताना फोर्स डायुरेसिस आपण यूज करतो. म्हणजे डायुरेटिक यूज करणं मागचा उद्देश काय आहे की जे पण आपण वॉटर इनटेक देतो आहोत ते किडनीतून फोर्सफुली बाहेर जाईल, त्या फोर्समध्ये ते स्टोन पण बाहेर जाईल, हा त्यामागचा उद्देश. तर त्यामध्ये हायपोकॅल्सिमिया लगेच होणार नाही, किंवा हायपोकॅल्सिमिया झाला म्हणजे कॅल्शियम जरी इलिमिनेट झालं किडनीतून, स्टोन नाही बनणार लगेच. लक्षात आलं का? तर त्याचा डोस 20 mg पर डे. 20 mg जास्त पर नाही. डे. हा 20 mg ठीक. नाही, कॅल्शियम जरी लॉस होतं म्हणजे त्याने, कमी येतो. हा कॅल्शियम जरी लॉस झाला तरी पण ते लगेच म्हणजे विथ वॉटर आपण यूज केल्यामुळं ते इलिमिनेशन होऊन जातं आणि 3 दिवसांनी बरोबर. आपण बंद करणार आहे. कॅल्शियम जास्त दिवस लॉस झाल्यानंतर ते कॅल्शियम युरिन मधून जाताना सगळं कॅल्शियम प्रेसिपिटेट झालं तर स्टोन बनणार आहे. मग 3 दिवसात चान्सेस नाही कॅल्शियम स्टोन बनण्याचे. ठीक आहे. ओके. ओके. थँक्यू सर. ओके. आता इथं जे आता मी डायुरेटिक्सचं मी डिस्कस करतोय, थायाझाईड आपण हायपर कॅल्सियुरिया विथ रिकरंट कॅल्शियम स्टोन असं जे यूज म्हणलेलो आहे, हे हायड्रोथेरपीज पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. हा कॅल्शियम स्टोन होऊ नये म्हणून आहे. लक्षात आला हा यूज? हायपर कॅल्सियुरिया विथ रिकरंट कॅल्शियम स्टोन ज्या पेशंटला असेल त्या पेशंटला थायाझाईड यूज केल्याने थायाझाईड काय करेल, कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन करेल, म्हणजेच युरिन मधून कॅल्शियम कॅल्शियम एक्सप्रेशन कमी करेल. कमी करेल आणि कॅल्शियम स्टोन कमी होईल. म्हणजे हा यूज कॅल्शियम स्टोन होऊ नये म्हणून आहे थायाझाईड. बरोबर. बरोबर आहे, ते लक्षात ठेवा. येस. फोर्स डायुरेसिसशी रिलेटेड नाही आहे हा यूज. ओके. आता डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे तुम्ही सांगितलं मला वॉटर लॉस होतं, बरोबर? येस. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये एडीएच हार्मोनची ऍक्शन व्यवस्थित नसल्यामुळे वॉटर लॉस होतं. ओके. तर त्याला डायबिटीस इन्सिपिडस म्हणतात. आणि थायाझाईड डायुरेटिक किंवा डायुरेटिक पण वॉटर लॉस करतात ना. डायुरेटिक पण काय करतात, इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर वॉटर लॉस लॉस. करतात. मग तरी सुद्धा ते डायबिटीस इन्सिपिडस मध्ये थायाझाईड यूज होतो पहा. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये थायाझाईड यूज होतो. तर इट इज ड्यू टू पॅराडॉक्सिकल इफेक्ट ऑफ थायाझाईड. आता याच्यामध्ये डिटेल जायचं नाही. काय होतं की त्याचं जे रिझन्स दिलेलं आहे बुक्स मध्ये की डायबिटीस इन्सिपिडस मध्ये थायाझाईड यूज केल्याने इफेक्ट कसा येतो. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये आपण जे ड्रग यूज करणार आहे त्यांनी वॉटर लॉस कमी झाला पाहिजे. आपल्याला आता तर माहिती आहे थायाझाईड वॉटर लॉस करतो, मग डायबिटीस इन्सिपिडस मध्ये काय इफेक्टिव्ह आहे, तर त्या पॅराडॉक्सिकल इफेक्ट मुळे आहे. काय होतं की डायबिटीस इन्सिपिडिसच्या पेशंटमध्ये थायाझाईड यूज केल्याने काय होतं, कसं इफेक्टिव्ह आहे, प्रोबेबल मेकॅनिझम काय मेन्शन केलेली आहे की ज्यावेळेस थायाझाईड यूज करतो त्यावेळेस वॉटर आणि सोडियम लॉस होतं. मी तुम्हाला सांगितलंय की बॉडीमधून सोडियम आणि वॉटर लॉस झालं तर बॉडीच्या लक्षात येतं की प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालंय. त्यावेळेस बॉडी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते वर्किंग. आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्युब्युल मधून म्हणजे थायाझाईडचा इफेक्ट संपला की प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्युब्युल मधून सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन खूप होतं. आणि सोडियम वॉटर रिअब्सॉर्प्शन खूप झाल्यामुळे वॉटर लॉस हा कमी केला जातो नंतर. मग हे पॅराडॉक्सिकल इफेक्ट डायबिटीस इन्सिपिडसच्या पेशंटमध्ये दिसतो. त्यामुळं डिटेलमध्ये लक्षात ठेवू नका. एक पॅराडॉक्सिकल म्हणजे काय,
एक्झॅक्टली त्याची मेकॅनिझमच्या विरुद्ध इफेक्टने तो इफेक्टिव्ह आहे. त्यामुळं डिटेलमध्ये न जाता डायबिटीस इन्सिपिडस मध्ये थायाझाईड डायुरेटिक आपण यूज करतो आणि इट इज इफेक्टिव्ह ड्यू टू इट्स पॅराडॉक्सिकल इफेक्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता युजेस आपले चारच आहे. याच्यामध्ये इडिमा, हायपरटेन्शन, डायबिटीस इन्सिपिडस आणि हायपर कॅल्सियुरिया विथ रिकरंट कॅल्शियम स्टोन असेल तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी ते वापरतात. तर लूप डायुरेटिकचे युजेस 7-8 युजेस आहे. याचे चारच आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि युजेस मध्ये थोडा फरक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल की हे ब्रँड नेम सगळे माहिती आहे, त्यात मी जात नाही. आता कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला जर विचारले डायुरेटिकचे तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोणकोणते कॉम्प्लिकेशन्स डायुरेटिक मुळे दिसू शकतात. ओके, ते आपण बघूया आणि मग आपण थांबूया. तर किंवा साईड इफेक्ट ऑफ डायुरेटिक विचारले तर तुम्हाला कोणकोणते माहित आहेत, किंवा तुम्ही जे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ज्या डिस्कस केले त्याच्यावरून सांगा काय काय ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. पहिलं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. व्हेरी गुड. आता इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आता होईल. येस येस आता हे जे आहे ना इफेक्ट, हे पण युजली जे काय म्हणता येईल की लॉंग टर्म यूज केल्यानंतर येतात. फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट चेंजेस रिलेटेड साईड इफेक्ट आहेत. मग त्यामध्ये काय काय होऊ शकतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ते लक्षात ठेवायचं आहे. तर हायपोकॅलेमिया, हायपोकॅल्सिमिया, ओके, विकनेस. हायपोकॅलेमिया तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हायपोकॅलेमिया झाला तर मेटाबॉलिक अल्कोलोसिस होतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अजून काय होऊ शकतं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स मध्ये, हायपोमॅग्नेसिमिया होतं. ओके, त्यानंतर अजून काय होऊ शकतं, हायपर युरेसेमिया आहे. हायपर म्हणजे बाकी ऍडव्हर्स इफेक्ट सांगतो, हायपर युरेसिमिया, हायपर ग्लायसेमिया, हायपर लिपिडिमिया. तर 5-6 ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला ते माहीतच पाहिजे. हायपोकॅलेमिया आणि कॅल्शियमवर काय होईल, लूप डायुरेटिक काय करतील, हायपोकॅल्सिमिया, आणि थायाझाईड काय करेल, हायपर कॅल्सिमिया. म्हणजे हे 6-7 ऍडव्हर्स इफेक्ट आता तुमच्या लक्षात आलेले आहेत. एक मिनिट. ओके, तर तेच आपण पाहणार आहोत. पहिलं आहे हायपोकॅलेमिया, बरोबर. पहिलं आहे हायपोकॅलेमिया. जस्ट एक मिनिट. ओके, तर हायपोकॅलेमिया इज म्हणजे मोस्ट ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ दिस ड्रग्स आर रिलेटेड टू फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट चेंजेस, ओके, कॉज बाय देम. त्यामुळं विकनेस आणि टायर्डनेस होऊ शकतो. पोटॅशियम लेवल कमी झाली, हायपोकॅलेमिया झाला, हा मेन सिग्निफिकंट प्रॉब्लेम आहे. पण लो डोसला यूज केलं तर रेअर आहे. आता आपण थायाझाईड 12.5 to 25 mg पर्यंत हायड्रोक्लोरोथायझाईड हायपरटेन्शन साठी यूज करतो. त्या डोसला हायपोकॅलेमियाचे चान्सेस कमी आहे. पण जर तुम्ही हाय डोस यूज केलं, ओके, अप टू 100 mg पर्यंत आपण यूज करू शकतो, तर हाय डोस यूज केला तर हायपोकॅलेमियाचे चान्सेस आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, म्हणजे हायपोकॅलेमिया कशाशी रिलेटेड आहे आणि हायपोकॅलेमिया कोणाबरोबर जास्त दिसतो, लूप डायुरेटिक का थायाझाईड, तर त्याचा आन्सर थायाझाईड आहे. कारण हायपोकॅलेमिया इज रिलेटेड विथ द ड्युरेशन ऑफ ऍक्शन. लॉंग ऍक्टिंग ड्रग्ज जर असेल तर जास्त पोटॅशियम लॉस होतो. म्हणजे डिग्री ऑफ हायपोकॅलेमिया इज रिलेटेड टू द ड्युरेशन ऑफ ऍक्शन ऑफ द डायुरेटिक. लॉंग ऍक्टिंग ड्रग्स रिस्पॉन्सिबल फॉर मोर पोटॅशियम लॉस. म्हणजे लूप आणि थायाझाईड मध्ये लॉंग ऍक्टिंग कोणता आहे, थायाझाईड आहे. किती पर्सेंट सोडियम लॉस होतं त्याच्यावर हायपोकॅलेमियाची डिग्री डिपेंड नाही. लूप डायुरेटिकने 25% सोडियम लॉस होतं आणि थायाझाईडने 4 ते 8% होतं. त्याच्याशी रिलेटेड नाहीये ते. त्याच ड्युरेशन ऑफ ऍक्शनची डिग्री ऑफ हायपोकॅलेमिया डिपेंड आहे. मग युजल मॅनिफेस्टेशन काय असतात, पेशंटला विकनेस, मसल क्रॅम्प, फटीग हे मॅनिफेस्टेशन असतात. आणि जास्त सिग्निफिकंट असेल तर कार्डियक अरेथमियाची रिस्क असते. ओके ओके, आता हायपोकॅलेमिया आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, तर त्याला डायटरी पोटॅशियम इंटेक वाढवायला सांगायचं पेशंटला, किंवा सप्लिमेंटरी KCl आपण देऊ शकतो, किंवा
या बरोबर कोणता डायुरेटिक यूज केला पाहिजे? पोटॅशियम स्पारिंग. पोटॅशियम पोटॅशियम स्पेअरिंग. आणि आपलं एम असं पाहिजे की पोटॅशियमची लेवल 3.5 पेक्षा जास्त मेंटेन ठेवायची. 3.5 पेक्षा जास्त मेंटेन ठेवायची. 3.5 to 5 च्या मध्ये पाहिजे पोटॅशियमची लेवल. ठीक आहे. दुसरं आहे मेटाबॉलिक अल्कोलोसिस. ओके. आता याच्याबरोबर एसी इनिबिटर किंवा एआरबी जर यूज केले ना थायाझाईड बरोबर, म्हणजे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक तर आहेच, पण एसी इनिबिटर कॅप्टोप्रिल, एनाप्लेप्रिल, रॅमिप्रिल एक्झाम्पल आहे. एआरबीज लोसार्टॅन, टेल्मिसार्टान, ते ड्रगचं इफेक्ट काय आहे पोटॅशियमवर? ते हायपर कॅलेमिया करतात. काय करतात? हायपर कॅलेमिया. थायाझाईड हायपोकॅलेमिया करतो. मग एसी इनिबिटर बरोबर थायाझाईड आपण यूज करू शकतो का नाही? करू शकतो. म्हणजे दोन्ही वेगळ्या मेकॅनिझमनी ऍक्ट झाल्यामुळे ऍडिटिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन येईल, प्लस पोटॅशियम लेवल जास्त डिस्टर्ब होणार नाही. त्यामुळे एसी इनिबिटर एआरबीज बरोबर पण आपण काय ऍड करू शकतो? हे थायाझाईड. म्हणजे थायाझाईड आपण त्याच्याबरोबर पण ऍड करू शकतो. The potassium sparing diuretics are more efficacious and more convenient in correcting hypokalemia than potassium supplement. KCL देण्यापेक्षा पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक प्लस थायाझाईड यूज करा, चांगलंच आहे. किंवा आपण एसी इनिबिटर एआरबी जर थायाझाईड बरोबर दिले तर ते पण हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट करतात. ओके. तर तुम्हाला आता इथं एक क्लिअर झालंय, एसी इनिबिटर आणि एआरबीज त्यालाच 81 रिसेप्टर अँटागोनिस्ट असं म्हणतात. अँजिओटेन्सिन रिसेप्टर अँटागोनिस्ट, लोसार्टॅन, टेल्मिसार्टान, एसी इनिबिटर कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल हे हायपर कॅलेमिया करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात घ्या, हायपोकॅलेमिया का होतो ते मी तुम्हाला सांगितलं. जास्त सोडियम लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये आल्यामुळं अल्डोस्टेरॉन रिलीज होतो. अल्डोस्टेरॉन सोडियम काही प्रमाणात रिअब्सॉर्ब करतो, त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होतं. तर सोडियम इज एक्सचेंज विथ इनिशियली विथ पोटॅशियम. जेव्हा हायपोकॅलेमिया डेव्हलप होतो तर हा सोडियम नंतर H+ बरोबर एक्सचेंज होतो, सोडियम रिअब्सॉर्ब होतो आणि H+ इलिमिनेट होतो आणि त्याच्यामुळं मेटाबॉलिक अल्कोलोसिसचे चान्सेस असतात. तर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक मेटाबॉलिक अल्कोलोसिसही करतात. त्यानंतर हायपर युरेसिमिया, नंतर हायपर युरेसिमिया परत लॉंग ऍक्टिंग ड्रग बरोबर जास्त असणार आहे. जर हायपर युरेसिमिया डेव्हलप झाला तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ॲलोपिरिनॉल नावाचा ड्रग द्यावा लागतो. ऐकलंय ॲलोपिरिनॉल? येस सर, गाऊटसाठी देतो. गाऊटसाठी. मग Xanthine. गाऊट झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईमला इनिबिट करतो. तर गाऊटमध्ये हायपर युरेसिमिया असतं तर ॲलोपिरिनॉल युरिक ऍसिडची सिंथेसिस इनिबिट करतो आणि त्यामुळं युरिक ऍसिडची लेवल कमी होण्यास मदत होऊ शकते. तर लूप डायुरेटिक किंवा थायाझाईड डायुरेटिक मुळे जर हायपर युरेसिमिया डेव्हलप झाला तर ते ट्रीट करायला आपल्याला काय देणं गरजेचं आहे? ॲलोपिरिनॉल. प्रोबेनिसिड आपण अवॉइड करायचं. आता प्रोबेनिसिड काय करतो? ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टला इनहिबिट करून ऍक्ट होतो. त्यामुळं प्रोबेनिसिड देऊन काही फायदा नाही. ते डायुरेटिकचे ऍक्शन इंटरफिअर करतील. ओके ओके. हायपर कॅल्सिमिया विथ थायाझाईड होऊ शकतं, हायपोकॅल्सिमिया विथ लूप डायुरेटिक होऊ शकतं. मॅग्नेशियम डिप्लेशन होऊ शकतं, हायपोमॅग्नेशिमिया. ओके ठीक आहे. आणि मॅग्नेशियम कमी झालं तर अॅरिथमियाची रिस्क आहे. मॅग्नेशियम लेवल मेंटेन राहणं महत्वाचं आहे. हायपरग्लायसेमिया लूप आणि थायाझाईड दोघांमुळे होऊ शकतं, परंतु रुटीनली जे डोस यूज करतो डायुरेटिक आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, त्या डोसला हायपरग्लायसेमियाची रिस्क कमी आहे. हायर डोसला हायपरग्लायसेमियाची रिस्क जास्त आहे. तर हे कॉम्प्लिकेशन्स आहे. त्यानंतर हायपरलिपिडेमिया, लॉंग टर्म यूज केले डायुरेटिक्स तर हायपर लिपिडेमिया किंवा त्याला आपण डिसलिपिडेमिया आपण म्हणू शकतो. LDL कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते, LDL ची कमी होते.
तर हायपरलिपिडेमियाच्या ऐवजी डिसलिपिडेमिया मोर ॲप्रोप्रिएट वर्ड आहे. ओके, तर हे 6-7 कॉम्प्लिकेशन तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिले पाहिजे. आता बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते थोडे लक्षात ठेवायला म्हणजे डिफिकल्ट आहेत, ते आपण आता लक्षात ठेवणार आहोत. 13-14 कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा साईड इफेक्ट. ॲक्यूट सलाईन डिप्लेशन. ॲक्यूट सलाईन डिप्लेशन म्हणजे काय आणि कोणत्या डायुरेटिक बरोबर ॲक्यूट सलाईन डिप्लेशन जास्त दिसतं? ओके, तर लूप डायुरेटिक बरोबर चान्सेस जास्त आहे. आणि ओव्हर एन्थुझियास्टिक यूज ऑफ डायुरेटिक झालं म्हणजे जास्त प्रमाणात डायुरेटिक यूज झालं. ओके, तर ॲक्यूट सलाईन डिप्लेशन होऊ शकतं. ॲक्यूट सलाईन डिप्लेशन म्हणजे प्लाझ्मा व्हॉल्यूम सडनली कमी होणं. त्याच्यामुळं बीपी कमी होऊ शकतो, पेशंट डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकतो, बरोबर आहे. आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं हिमो कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. म्हणजे सेल्स जे आहे ब्लड सेल्स त्या कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वाढू शकतं, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालेला आहे त्यामुळं. आणि त्यामुळे पेरिफेरल व्हेनस थ्रोम्बोसिसची रिस्क वाढते. तर ॲक्यूट सलाईन डिप्लेशन इज ड्यू टू सडन प्लाझ्मा डिप्लेशन, म्हणजे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे होतं, ड्यू टू मोर लॉस ऑफ वॉटर, बरोबर आहे. तर हाऊ विल यू ट्रीट ॲक्यूट सलाईन डिप्लेशन? तर सरळ आपल्याला IV फ्लुइड देणं गरजेचं आहे ॲक्यूट सलाईन डिप्लेशन. ओके, म्हणजे ओव्हर यूज ऑफ डायुरेटिक मुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ॲक्यूट सलाईन डिप्लेशन होतं आणि लूप डायुरेटिक बरोबर ते जास्त दिसतं. ओके ओके, त्यानंतर डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. आता हे काय आहे डायल्युशनल हायपोनायट्रेमिया? मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण डायुरेटिक यूज करतो त्यावेळेस सोडियम आणि वॉटर लॉस होतं, बरोबर आहे. आणि हे कॉम्प्लिकेशन डायल्युशनल हायपोनायट्रेमिया हे हाय सिलिंग डायुरेटिक बरोबर दिसतं. काय आहे डायल्युशनल हायपोनायट्रेमिया? तर डायुरेटिक यूज केल्याने सोडियम आणि वॉटर बॉडीमधून लॉस होतं. ज्यावेळेस सोडियम आणि वॉटर लॉस होतं त्यावेळेस बॉडी काय करते, कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते. कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम काय करते, बॉडीला लक्षात येतं प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालेला आहे, सोडियम लेवल कमी झालेली आहे. बॉडी काय करते, सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या प्रोसेसमध्ये सोडियम रिअब्सॉर्ब होतं, वॉटर रिअब्सॉर्ब होतं, परंतु सोडियमच्या तुलनेत वॉटर जास्त रिअब्सॉर्ब होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की प्लाझ्मा मध्ये सोडियम पेक्षा वॉटर जास्त रिअब्सॉर्ब झाल्यामुळं किंवा बॉडीमध्ये सोडियम पेक्षा वॉटर जास्त सोडियम आणि वॉटर दोन्ही रिअब्सॉर्प्शन वाढतं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युलर ट्युब्युल, म्हणजे याला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम म्हणतो आपण. डायुरेटिक इफेक्टमुळे सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे बॉडी परत आपली फिजिओलॉजी मेंटेन करण्यासाठी सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब करते. सोडियम रिअब्सॉर्ब होते, वॉटर होते, पण सोडियम पेक्षा वॉटर जास्त रिअब्सॉर्ब होतं. आणि त्याच्यामुळं डायल्युशनल हायपोनायट्रेमिया डेव्हलप होतो. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. मग आता हे ट्रीट कसं करायचं? तर याच्यामध्ये डायल्युशनल हायपोनायट्रेमिया ट्रीट करायला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे. एक, ओरल आणि पॅरेंटल फ्लुइड रेस्ट्रिक्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून फ्लुइड परत वाढणार नाही. डायल्युशनल हायपोनायट्रेमियामुळं म्हणजे फ्लुइड जास्त, म्हणजे सोडियम पेक्षा फ्लुइड जास्त आहे, त्यामध्ये आता फ्लुइड लेवल कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण IV ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टार्ट करू शकतो. तर सोडियम आणि वॉटर रिस्ट्रिक्शन आणि स्टार्ट IV ग्लुकोकॉर्टिकॉइड. म्हणजे याच्यामध्ये डायुरेटिक स्टॉप करा, वॉटर इनटेक रिस्ट्रिक्ट करा आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टार्ट करा. हे फार महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे GIT CNS रिलेटेड. नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया काही पेशंटला होऊ शकतो, रेअर आहे. CNS रिलेटेड हेडेक, जिडीनेस, विकनेस, पॅरास्थेसिया, इम्पोर्टन्स हे काही साईड इफेक्ट आहेत, पण ते पण रेअर आहेत, ओकेजनल आहेत, नॉन स्पेसिफिक आहे, ते पाठच करावं लागेल तुम्हाला. हिअरिंग लॉस. हिअरिंग लॉस हे हाय सिलिंग डायुरेटिक मुळे होऊ शकतं, रेअर आहे आणि हाय सिलिंग डायुरेटिक मुळे होऊ शकतं. ओके, कधी होऊ शकतं?
जर हाय सिलिंग डायुरेटिक प्रोलॉंग यूज किंवा रिनल इन्सफिशियन्सीच्या पेशंटमध्ये यूज केले जास्त डोसमध्ये आणि त्याचबरोबर अदर ओटोटॉक्सिक ड्रग बरोबर दिले तर होऊ शकतं. आणि का होऊ शकतं, तर जे हिअरिंग सेल आहे त्याच्यावर डायरेक्ट ऍडव्हर्स इफेक्ट आहे टॉक्सिक, आणि सॉल्ट कंटेंट एंडोलिम्फ मधलं वाढतं. तर एक लक्षात घ्या, आपल्या इनर इयर मध्ये एंडोलिम्फ पेरिलिम्फ असे पार्ट आहे इनर इयरच्या याच्यामध्ये. एंडोलिम्फ आणि पेरिलिम्फ मध्ये जो पडदा असतो, तर एंडोलिम्फ आणि पेरिलिम्फ मध्ये जो पार्टिशन असतं त्याच्यावर सोडियम पोटॅशियम 2Cl- को ट्रान्सपोर्ट पेडेत असतो, आणि ते काय करतात, एंडोलिम्फ मधून सोडियम पेरिलिम्फ मध्ये पाठवतात. तर हे को ट्रान्सपोर्ट लूप डायुरेटिक इनहिबिट करतात Na+K+2Cl-, आणि त्याच्यामुळं सॉल्ट कंटेंट म्हणजे सोडियम हा एंडोलिम्फ मधून पेरिलिम्फ मध्ये जात नाही आणि अक्युमुलेट होतो एंडोलिम्फ मध्ये. तर एंडोलिम्फ मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं आणि डायरेक्ट टॉक्सिक ऍक्शन ऑन द हेअर सेल याच्यामुळं हिअरिंग लॉस होऊ शकतं. ऍग्रिवेशन ऑफ रिनल इन्सफिशियन्सी हे ऍडव्हर्स इफेक्ट थायाझाईड डायुरेटिक मुळे दिसू शकतो. लूप डायुरेटिक तर रिनल फेल्युअर मध्ये आपण डायुरेटिक ऑफ चॉईस म्हणतो, परंतु थायाझाईड डायुरेटिक आपण बघितले दे आर नॉट एबल टू मेंटेन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. दॅट्स वाय ऍग्रिवेशन ऑफ रिनल इन्सफिशियन्सी इज द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ थायाझाईड. ओके, थायाझाईड रिनल फेल्युअर पेशंट मध्ये आपण अवॉइड केले पाहिजे. त्यानंतर प्रेसिपिटेशन ऑफ हिपॅटिक कोमा. एक लक्षात घ्या की लूप डायुरेटिक थायझाइड डायुरेटिक यूज केल्याने हायपोकॅलेमिया होतं. हायपोकॅलेमिया झाल्यामुळं मेटाबॉलिक अल्कोलोसिस होतं, आणि हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट्स कन्व्हर्जन ऑफ NH3 इंटू युरिया. अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये होऊ देत नाही, त्यामुळे अमोनियाची लेवल वाढते आणि त्यामुळे हिपॅटिक कोमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. ओके. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जर टॉक्झेमी ऑफ प्रेग्नन्सी असेल तर डायुरेटिक आपण अवॉइड केले पाहिजे. डायुरेटिक प्लॅसेंटल सर्क्युलेशन एफेक्ट करतात. डायुरेटिक इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन करू शकतात, त्यामुळं मिसकॅरेज फिटल डेथची रिस्क वाढते. त्यामुळे डायुरेटिक्स आपण प्रेग्नन्सीत यूज करत नाही. तर टॉक्झेमी ऑफ प्रेग्नन्सी असेल तर IUGR चे चान्सेस वाढतात, प्लॅसेंटल इनसफिशियन्सीचे चान्सेस वाढतात, त्यामुळे डायुरेटिक वी शुड अवॉइड ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर आपण डायुरेटिकचे कॉम्प्लिकेशन डिस्कस केलेले आहेत, त्यालाच आपण साईड इफेक्ट म्हणू शकतो. ओके. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला हाय सिलिंग पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक आणि ऑस्मोटिक डायुरेटिक हा पार्ट राहिलेला आहे आपला अर्ध्या पाऊण तासाचा, तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चनला लूप डायुरेटिक किंवा थायाझाईड डायुरेटिक पैकी एक तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, तर समजलाय टॉपिक? येस सर. तर एक्सक्यूज मी सर, उद्या किती वाजता यायचं? एक मिनिट.